जय शिवराय सर्वांना. तर आपण आज एसपॉसचा युनिट 3 बघणार आहे. आजपासून एसपॉसची पण आपण 4 युनिट जितक्या लवकर कव्हर करता येईल तितक्या लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. एसपॉसचा युनिट 3 जो आहे तो एकदम सोपा आहे आणि सिम्पल आहे आणि काही कन्सेप्ट आहे ज्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहे, पण मी त्यांना एक्झाम्पलद्वारे इतकं छान समजावण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला की तुम्ही विसरू शकत नाही त्या गोष्टी. असं एक्झाम्पल देईन, त्यावरनं तुम्हाला लिंक करशान तुम्ही एसपॉसच्या थेरीसाठी आणि पूर्णपणे पेपरला लिहून येशान अशी मी गॅरंटी देतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपण एकदम भारी भारी एक्झाम्पल घेऊन शिकणार आहे. तर चालू करूया एसपॉसच्या युनिट 3ला. आणि मी ना टेलिग्रामच्या चॅनलमध्ये खाली लिंक प्रोव्हाइड केली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची, तर तिथे जाऊन तुम्ही नोट्सला वगैरे ॲक्सेस करू शकताय. आणि नोट्स एकदम छान बनवले आहे, म्हणजे PYQ सगळे कवर केलेले क्वेश्चन आन्सर टाईप नोट्स आहे. म्हणजे तुम्हाला थेरी PDF मधून वापस क्वेश्चन आन्सर काढण्याची गरज नाही पडणार असं. तर सगळं सिलेबस वगैरे मी सगळं कवर केलं आहे, तुम्हाला याच्या बाहेरचं काही येणार पण नाही. तर आता आपण सुरू करूया एसपॉसचा युनिट 3. आता युनिट 3मध्ये पहिले काय लागतं आपल्याला, ही जी डायग्राम आहे किंवा मग फ्लो आहे तो बघायचा आपल्याला. यामध्ये कसं करणार आहे, हाय लेवल लँग्वेज जी असते HLL म्हणजे काय, आता हाय लेवल लँग्वेज काय असू शकतं, C असेल, C++ असेल, जावा असेल, बरोबर. या झाल्या हाय लेवल लँग्वेज. मग या कंपायलर काय करतो, यांना कंपायलरच्या मदतीने ते कशात कन्वर्ट होतं, मल्टिपल ऑब्जेक्ट फाईल्समध्ये कन्वर्ट होतं. कशात कन्वर्ट होता, मल्टिपल ऑब्जेक्ट फाईल्स. मग कंपायलरमुळे त्या मल्टिपल ऑब्जेक्ट फाईल्समध्ये कन्वर्ट झाला. आता काय होतं, समजा इथं 4-5 फाईल आहे, ही एक फाईल आहे, ही एक फाईल आहे, ही एक अशा 5 फाईली. ह्या सगळ्या एकत्र येतात. काय होतं, या सगळ्या फाईल एकत्र येऊन काय बनवतील, एक एक्झिक्युटेबल फाईल बनवते. लिंकर काय करतो, मग या प्रत्येक फाईलला लिंक करतो, एकत्र करतो आणि एक एक्झिक्युटेबल कोड बनवतो. म्हणजे आता ही प्रत्येक फाईल तर रन होणार नाही, मग अशी फाईल बनवायला पाहिजे की जी रन होईल. मग ह्या सगळ्यांना एकत्र करून ती एक रन होणारी फाईल बनवतो, तिला म्हणतो आपण एक्झिक्युटेबल कोड. आता जी रन होणारी फाईल आहे, ठीक आहे, ती रन झाली. याला लोडरचं काम काय राहतं, तो लोड करतो. म्हणजे एक्झिक्युटेबल कोडला तो मेमरीमध्ये ठेवण्याचं काम करतो. म्हणजे इथून लोड करतो एक्झिक्युटेबल कोडला आणि मेमरीमध्ये नेऊन ठेवतो, त्याला म्हणायचं लोडर. कळलं तुम्हाला हा फ्लो चार्ट. आता याचं मी एकदम चांगलं एक्झाम्पलद्वारे शिकवतो, म्हणजे एकदम इंटरेस्टिंग शिकू आपण. असं नाही की बोरिंग लेक्चर राहीन वगैरे काही, एकदम असे चांगले एक्झाम्पल घेऊ. आता बघा, हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय राहतं की कस्टमरनी तुम्हाला ऑर्डर दिली, की काय दिली, राईस बनवा, दाल बनवा, सब्जी बनवा, बरोबर. कस्टमरनी तुम्हाला असं म्हणलं की राईस बनवा, दाल बनवा आणि सब्जी बनवा. मग कंपायलरचं काम काय आहे की त्याला कशात कन्वर्ट करायचं, मल्टिपल ऑब्जेक्ट फाईल्समध्ये, बरोबर. मग इकडं कंपायलर आहे, मग आपण याच्यात कसं रिलेट करू की शेफ जो राहतो तो काय करेन, इंडिव्हिज्युअल डिशेस प्रिपेअर करेन. म्हणजे जी ऑर्डर आली आहे तसं राईस, दाल, सब्जी यांनी बनवलं. मग लिंकरचं काम काय राहतं की ते सगळं एकत्र आणणं, बरोबर. लिंकरचं काम काय बघितलं होतं आपण की सगळ्यांना एकत्र आणायचं आणि एक एक्झिक्युटेबल कोड बनवायचा. मग इथं लिंकरचं काम काय राहील की राईस, दाल, सब्जी काय करायचं, एका डिशमध्ये एकत्र करायचं. राईस, दाल, सब्जी आणि अशी बनवायची डिश की जी सगळी रेडी असेल. आता इथे एक्झिक्युटेबल कोड हा रन होण्यासाठी रेडी फाईल राहते. मग तसं अशी डिश बनवली ज्यामध्ये राईस आहे, दाल आहे, सब्जी जी रेडी आहे खाण्यासाठी, बरोबर. मग लोडरचं काम काय राहतं की ती मेमरीमध्ये ठेवणं. पण इथं काम काय, आता ही जी आपली थाली बनली किंवा मग डिश बनली आहे, तिला वेटर काय करतो, ती थाली लोड करतो. लोड केल्यानंतर तो कुठं नेऊन ठेवणार आहे, जो कस्टमर आहे त्याच्या टेबलवर. इथं ती कुठं नेऊन ठेवतो, तो मेमरीमध्ये नेऊन ठेवतो लोडर. आणि इथं थाली कुठं नेऊन ठेवणार आहे, जो खाणारा येईल राहतो किंवा कस्टमर येईल राहतो त्याच्या टेबलवर. कळलं तुम्हाला एकदम चांगल्या एक्झाम्पलद्वारे. आता तुम्ही विसरणारच नाही ही गोष्ट की याच्या आपण कशासोबत करतो, हॉटेलचं एक एक्झाम्पल घेतलं आणि त्यासोबत कम्पेअर केलं. कळलं. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की व्हॉट इज स्टॅटिक लिंक लायब्ररीज आणि डायनॅमिक लिंक लायब्ररीज. आता स्टॅटिक लिंक लायब्ररी काय आहे सांगा बरं. द स्टॅटिक लायब्ररी इज अ सेट ऑफ रुटीन्स. स्टॅटिक लायब्ररी काय, स्टेट ऑफ रुटीन्स आहे. सेट ऑफ रुटीन्स म्हणजे रुटीन्स, एक्सटर्नल फंक्शन्स आणि व्हेरिएबल्स यांचा सेट आहे, जो विच आर सॉल्व बाय द कॉलिंग प्रोग्राम ॲट कंपाईल टाईम. हा सॉल्व होतो कधी, कॉलिंग प्रोग्राम याला सॉल्व करतो कोणत्या टायमिंगला, कंपाईल टाईमला. आता 2 टाईम असते, कंपाईल टाईम आणि रन टाईम. तर स्टॅटिक लिंक लायब्ररीज त्याला कधी सॉल्व करतं, कंपाईल टाईमला म्हणजे रन होण्याच्या आधी. कळलं. ॲज अ रिझल्ट, मग याचा रिझल्ट काय आहे, एक ऑब्जेक्ट फाईल आणि स्टँड अलोन एक्झिक्युटेबल फाईल प्रिपेअर होते. कळलं का. म्हणजे आत्ता हे सगळे
काय सेट ऑफ रुटीन्स आहे, एक्सटर्नल फंक्शन्स आहे, यांना कोण कधी सॉल्व्ह होता म्हणजे हे कॉलिंग प्रोग्राम यांना सॉल्व्ह करतो कंपाईल टाईमला. आणि याचाच रिझल्ट सॉल्व्ह झाल्यानंतर काय होतो की एक ऑब्जेक्ट फाईल बनते आणि स्टँड अलोन एक्झिक्युटिव्ह EXE फाईल बनते. कळलं का? दिस इज कॉल्ड, यालाच काय म्हणतो आपण, ज्या फाईल बनतात त्याला स्टॅटिक बिल्ड ऑफ अ प्रोग्राम. कळलं का? काय म्हणतो? स्टॅटिक बिल्ड ऑफ अ प्रोग्राम. आता फॉर प्रिपेअरिंग अन ऑब्जेक्ट फाईल बनवण्यासाठी स्टॅटिक लायब्ररीज आर मर्ज विथ अदर स्टॅटिक लायब्ररीज. कळलं का? ऑब्जेक्ट फाईल बनवण्यासाठी काय करतो आपण, ज्या स्टॅटिक लायब्ररीज आहे त्यांना मर्ज करतो दुसऱ्या स्टॅटिक लायब्ररीज सोबत. फ्रॉम दिस लायब्ररीज म्हणजे ह्या लायब्ररीजपासून मग काय होतं, मर्ज केल्यानंतर एक सिंगल एक्झिक्युटेबल फाईल बनते. कळलं का? ती सिंगल एक्झिक्युटेबल फाईल मग विथ स्टॅटिक लिंकिंग ओनली दोज पार्ट ऑफ लायब्ररी दॅट आर रेफर्ड बाय द एक्झिक्युटेबल प्रोग्राम आर इन्क्लुडेड इन स्टॅटिक लिंकिंग. स्टॅटिक लिंकिंगमध्ये काय असतं, साईज ऑफ EXE फाईल ही कधी पण काय असते, ग्रेटर असते डायनॅमिक लिंकिंग करता. कळलं का? साईज ऑफ EXE फाईल म्हणजे स्टॅटिक लिंक लायब्ररीमध्ये जी EXE फाईल असते तिची साईज कधी पण जास्त असते डायनॅमिक लिंकिंग करता. आता डायनॅमिक लिंक लायब्ररीज काय, द डायनॅमिक लिंक लायब्ररीज इज अ कलेक्शन ऑफ स्मॉल प्रोग्राम एनी ऑफ विच कॅन बी कॉल्ड बाय अ लार्ज प्रोग्राम दॅट इज रनिंग इन द कम्प्युटर. समजा एखादा लार्ज प्रोग्राम जो बनवला आहे तो रन करायचा आहे तुम्हाला, रन होतोय. तर डायनॅमिक लिंक लायब्ररीज काय, असं कलेक्शन आहे स्मॉल प्रोग्रामचं की जे आपण कधी पण बोलू शकतो त्यांना आणि रन करू शकतोय. म्हणजे मध्ये जर लार्ज प्रोग्राममध्ये तुम्हाला एखादी गरज पडली कशाची, स्मॉल प्रोग्रामची, त्याला बोलवायचं आहे, मग बोलवायचं आहे तर मग त्याच्यासाठी काय डायनॅमिक लिंक लायब्ररीज असते की जी स्मॉल प्रोग्रामचं कलेक्शन असते. मग तिला आपल्याला एखाद्या लार्ज प्रोग्राममध्ये बोलवायची गरज पडली. आता लायब्ररीज असताना जिथं समजा सगळं स्टोअर असतं, मग तिथून जर का तुम्हाला असं एक्झाम्पल धरा की तुम्ही एखादी एक्झाम देत आहे, बरोबर, एक्झाम किंवा मग काहीतरी लिहित आहे, त्यासाठी तुम्हाला काय पडलं, एक गरज पडली कशाची, एखादी इन्फॉर्मेशन लागते तुम्हाला थोडी लिहायची ती तिथं खाली, तर मग तुम्ही लायब्ररीत जाशाल आणि तिथून बुक घेऊन याशाल. तसंच आहे म्हणजे आता तुम्ही मोठा प्रोग्राम लिहिताय आणि तिथं तुम्हाला एक कशाची तरी गरज पडली तर मग तुम्ही कोणाला कॉल करशाल, डायनॅमिक लिंक लायब्ररीजला कॉल करशाल की मला स्मॉल प्रोग्राम पाठव, मग ती तुम्हाला पाठवून. कळलं का? This small program may help the large program to communicate with various devices such as printers or scanner. कळलं का इथपर्यंत? हे स्मॉल प्रोग्राम काय करता, हेल्प करता. These small programs may help the large program to communicate with various devices such as printer or scanner. Dynamic link libraries are not directly executable. म्हणजे डायनॅमिक लिंक लायब्ररीज डायरेक्टली एक्झिक्युटेबल असता का नाही, अँड दे डिड नॉट रिसिव्ह द मेसेजेस. आणि त्यांना डायरेक्टली मेसेज पण रिसिव्ह नाही होत आणि त्या डायरेक्टली एक्झिक्यूट पण नाही होत. त्या कुठं वापरतो आपण, लार्ज प्रोग्राममध्ये वापरतो, मग लार्ज प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. कळलं? दिस आर सेपरेट फाईल्स कंटेनिंग फंक्शन्स दॅट कॅन बी कॉल बाय प्रोग्राम्स अँड अदर. म्हणजे सेपरेट फाईल्स असतात ज्यामध्ये फंक्शन्स वगैरे काही डिफाईन केले असतात आणि आपल्याला जर प्रोग्राम रन करायचा असेल तर आपण त्यांना कॉल करू शकतो. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय, यानंतर आपण बघणार आहोत डायनॅमिक लिंक लायब्ररी फाइल्स टू परफॉर्म सर्टन जॉब. द डायनॅमिक लिंक लायब्ररी इज इनवोक व्हेन सम अदर मॉड्यूल कॉल्स वन ऑफ द फंक्शन फ्रॉम लायब्ररी. आता डायनॅमिक लिंक लायब्ररी कधी वर्क करते सांगा बरं, जेव्हा आपण एखाद्या मॉड्यूलला बोलू किंवा मग एखाद्या फंक्शनला बोलू, आपल्या लार्ज प्रोग्राममध्ये गरज पडली आणि बोलवलं तेव्हा ती वर्क करणार, तेव्हा ती इनवोक होते. कळलं? द डायनॅमिक लिंक लायब्ररीज आर द फाईल्स हॅव्हिंग एक्सटेन्शन .dll. डायनॅमिक लिंक लायब्ररीजला काय राहतं, एक्सटेन्शन .dll. कळलं? आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, स्टॅटिक लिंक लायब्ररी. स्टॅटिक लिंक लायब्ररी आणि डायनॅमिक लिंक लायब्ररीचा डिफरन्स. आता लायब्ररी लिंक टू द एक्झिक्युटेबल ड्युरिंग कंपाईल टाईम. मी तुम्हाला काय म्हणलो, स्टॅटिक लिंक लायब्ररी कधी असते, कंपाईल टाईमला, आणि डायनॅमिक लिंक लायब्ररी कधी असते, रन टाईमला. एवढे दोन लक्षात ठेवा. कळलं? स्टॅटिक लिंक लायब्ररी असं लक्षात ठेवा, नाही तर एस सी जे असतं ना, SC त्यावरनं काय स्टॅटिक कंपाईल, आणि DR असतं ना, मग डायनॅमिकवरून रन टाईम, डायनॅमिक रन टाईम, स्टॅटिक कंपाईल. कळलं? आता मग फाईल एक्सटेन्शन इथं काय वापरलं होतं आपण, .lib, आणि डायनॅमिक लिंक लायब्ररीमध्ये काय फाईल एक्सटेन्शन वापरायचं, .dll. कळलं? इकडं काय राहतं, स्टॅटिक लिंक लायब्ररीमध्ये कंपाईल टाईम लिंकिंग असते. काय असतं, स्टॅटिक लिंक लायब्ररीमध्ये कंपाईल टाईम लिंकिंग असतं, आणि डायनॅमिक लिंक लायब्ररीमध्ये रन टाईम लिंकिंग असतं. आणि एक्झिक्युटेबल साईज याची लार्ज असते आणि याची स्मॉल असते.
परफॉर्मन्स याचा फास्टर एक्झिक्युशन असतं, याचं स्लायटर असतं स्लोअर. म्हणजे लायब्ररी कोड इज कॉपीड इन टू फायनल एक्झिक्युटेबल, कोड रिमेन्स एक्सटर्नल अँड इज लोडेड इन टू मेमरी व्हेन निडेड. कळलं इथपर्यंत? हा झाला डिफरन्स आता स्टॅटिक लिंक लायब्ररी आणि डायनॅमिक लिंक लायब्ररीमधला. आता यानंतर काय बघणार आहोत आपण, एक्सप्लेन कंपाईल अँड गो लोडर. कंपाईल आणि गो लोडर काय, आता याला दुसरं नाव पण असतं, म्हणजे क्वेश्चनमध्ये असं आलं असेंबल आणि गो, तर कन्फ्यूज व्हायचं नाही कोणीच. असेंबल आणि गो म्हणजेच कंपाईल अँड गो असतं. कळलं? कंपाईल अँड गो लोडर इज अ टाईप ऑफ लोडर वेअर द कंपायलर, असेंबलर, लिंकर अँड लोडर आर ऑल पार्ट ऑफ अ सिंगल प्रोग्राम. कळलं? कंपाईल आणि म्हणजे लोडर स्कीम्स असतात बेसिकली. लोडर स्कीम्समध्ये काय असतं, लोडर असता. लोडरचे आपण प्रकार बघणार आहोत, कंपाईल अँड गो लोडर, ॲब्सल्यूट लोडर आहे वगैरे हे सगळे. आता कंपाईल अँड गो लोडर काय, टाईप ऑफ लोडर आहे वेअर द हे सगळे कंपायलर असो, असेंबलर असो, लिंकर असो आणि लोडर एका सिंगल प्रोग्रामचा पार्ट असता. कळलं? कोण कंपायलर, असेंबलर, लिंकर आणि लोडर हे सगळे एकत्र मिळून काय बनवतात, एक सिंगल प्रोग्राम बनवतात. कळलं? इट कंपाइल्स द सोर्स कोड. ते काय करतं, कंपाईल अँड गो लोडर कंपाईल करतो सोर्स कोडला, असेंबल्स, लिंक्स अँड लोड्स इन टू मेमरी इन वन स्टेप. म्हणजे एका स्टेपमध्येच ते सोर्स कोडला कंपाईल करतं, असेंबल करतं म्हणजे एका जागेवर, लिंक करतं आणि लोड करतं मेमरीमध्ये एका स्टेपमध्ये, अँड देन स्टार्ट्स एक्झिक्युशन इमिजिएटली. आता आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. वर्किंग प्रोसेस काय मग याची, सोर्स कोड इनपुट. आता इनपुट काय असणार आहे, प्रोग्रामर जो कोड राईट करून हाय लेवल लँग्वेजमध्ये तो काय असणार आहे, इनपुट असणार आहे, बरोबर. मग कंपायलेशन, द सोर्स कोड इज कंपाइल्ड इन टू मशीन कोड. मग कंपायलेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, जो सोर्स कोड आहे तो कंपाईल होतो मशीन कोडमध्ये. असेंब्लीवर नावावरूनच करतं, इफ युझिंग असेंब्ली लँग्वेज इट्स असेंबल इन टू ऑब्जेक्ट कोड. आता जो मशीन कोड आपल्याला भेटला आहे त्याला असेंब्ली लँग्वेजच्या मदतीने असेंबल करायचं, कशामध्ये, ऑब्जेक्ट कोडमध्ये ट्रान्सफर केला जातो. मग आणि जे ऑब्जेक्ट कोड भेटतं आपल्याला, किती मोठे ऑब्जेक्ट कोड भेटता, आपण मागच बघितलं चॅप्टरच्या स्टार्टिंगला किंवा युनिटच्या स्टार्टिंगला, की जे ऑब्जेक्ट कोड भेटतं आपल्याला त्यांना आपण एका एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे जी रन होऊ शकते. आता ऑब्जेक्ट कोड राहतं जे सेपरेट, ते रन नाही होत, पण अशी एक फाईल बनवायची असेल जी रन होऊ शकते, तिला आपण काय म्हणतो, एक्झिक्युटेबल फाईल. ती कशाने बनते, लिंकिंगच्या द्वारे, म्हणजे सगळे ऑब्जेक्ट कोड एकत्र आणून एक एक्झिक्युटेबल फाईल बनवायची. कळलं का? यानंतर काय, लोडिंग. लोडिंगचं काम काय राहतं मग, की ती एक्झिक्युटेबल फाईल घेऊन मेमरीमध्ये लोड करणं, बरोबर, मेमरीमध्ये नेऊन ठेवणं. मग लोडिंग काय करतो, द लोडर प्लेसेस द प्रोग्राम इन टू मेन मेमरी. आणि एक्झिक्युशन म्हणजे काय, मग प्रोग्राम रन व्हायला स्टार्ट होतो. आता तुम्ही असं लिहू शकता, इथे ही डायग्राम बनवली मी, सोर्स कोड राहतो, मग कंपायलर असेंबलरचं काम राहतं, मग लिंकर काय करतो, जे ऑब्जेक्ट कोड भेटले त्यांना लिंक करतो आणि एक्झिक्युटेबल फाईल बनवतो. त्या एक्झिक्युटेबल फाईलला लोडर काय करतो, मेन मेमरीमध्ये लोड करतो आणि एक्झिक्युशन सुरू होऊन जातं. कळलं का? नसन कळत तर सांगा मला कमेंटमध्ये की असं असं शिकवायला पाहिजे, किंवा मग चांगलं कळत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय प्रॉब्लेम येतो आहे वगैरे. आता ॲडव्हान्टेजेस काय येतं, सिम्पल टू इम्प्लिमेंट आहे, फास्ट एक्झिक्युशन आहे, गुड फॉर स्मॉल प्रोग्राम्स ऑर एज्युकेशनल एन्व्हायरमेंट. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस तुम्ही वाचू शकता, एकदम इझी ते. नॉट मॉड्युलर म्हणजे सेपरेट कंपायलेशन होत नाही. एंटायर प्रोग्राम मस्ट बी रिकंपाईल फॉर एनी चेंज, म्हणजे तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर सगळा जो प्रोग्राम असतो तो रिकंपाईल करायला लागतो. वेस्ट मेमरी होते इथं, म्हणजे एंटायर प्रोसेस स्टेज इन मेमरी. सगळी जी प्रोसेस घडती ना ती मेमरीमध्ये राहते, त्यामुळे मेमरी वेस्टेज होते. डिफिकल्ट टू हँडल लार्ज ऑर कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर प्रोजेक्ट. आणि यूज केस काय, जास्त एज्युकेशनल टूल्समध्ये यूज होतं. याचं एक्झाम्पल काय, अर्ली बेसिक इंटरप्रिटर्स, स्मॉल एम्बेडेड सिस्टम, या 2 गोष्टीमध्ये ते यूज होतं. कळलं का इथपर्यंत कंपाईल अँड गो लोडर काय. यानंतर आपण बघणार आहोत एक्सप्लेन डिझाईन ऑफ डायरेक्ट लिंकिंग लोडर. आता डायरेक्ट लिंकिंग लोडर बघणार आहोत. डायरेक्ट लिंकिंग लोडर इज अ टाईप ऑफ लोडर दॅट अलोकेट्स मेमरी अँड लोड्स द प्रोग्राम डायरेक्टली इन टू इट. म्हणजे काय, अशा टाईपचं लोडर हे डायरेक्ट लिंकिंग लोडर, जे काय करतं, पहिले मेमरी अलोकेट करीन आणि मेमरी अलोकेट केल्यानंतर ती डायरेक्टली लोड करतं, कशामध्ये, लोड्स द प्रोग्राम डायरेक्टली इन टू इट. म्हणजे मेमरी अलोकेट झाल्यानंतर डायरेक्टली प्रोग्राम त्या मेमरीमध्ये लोड करतं. व्हाईल ऑल्सो हँडलिंग सिम्बॉल रिझोल्युशन अँड रिलोकेशन ड्युरिंग द लोडिंग प्रोसेस. आणि लोडिंग प्रोसेसच्या टायमाला जो म्हणजे
प्रोग्राम डायरेक्टली लोड होतो मेमरीमध्ये, त्याच टायमिंगला काय चालतं, सिम्बॉल रिझोल्युशन हँडल करतं आणि रिलोकेशन ड्युरिंग लोडिंग प्रोसेस. कळलं. इट अलाउज मॉड्युलर प्रोग्राम लोडिंग अँड सपोर्ट सेपरेट कंपायलेशन. मॉड्युलर प्रोग्राम लोडिंग पण अलाउड करतं आणि मग आपण सेपरेट कंपायलेशन सपोर्ट नव्हतं करत. याच्यामध्ये काय होतं, सेपरेट कंपायलेशनला सपोर्ट करतं. आता मेन फंक्शन म्हणजे काय काय असतं, अलोकेशन कसं होतं ते बघणार आहोत. अलोकेशन काय, असाइन्स मेमरी स्पेस फॉर इच प्रोग्राम सेगमेंट. अलोकेशनमध्ये काय होतं, आत्ता अलोकेट होतो ना स्पेस, मग असाइन अलोकेट मेमरी स्पेस दिला जातो प्रत्येक प्रोग्राम सेगमेंटला, की तुझ्यासाठी ही मेमरी अलोकेट केली आहे, तुझ्यासाठी समजा दुसरा असेल तर त्याच्यासाठी ही जागा अलोकेट केली असं. लोडिंगच्या टायमिंगला काय होईल, रीड्स ऑब्जेक्ट प्रोग्राम फ्रॉम डिस्क अँड प्लेसेस इन द मेमरी. जो ऑब्जेक्ट प्रोग्राम रीड होतोय तो डिस्कमधून, जो ऑब्जेक्ट प्रोग्राम रीड होतोय तो कुठं जाईल, मेमरीमध्ये जाऊन बसन. कोण करण ते काम, लोडिंग. आणि लिंकिंगच्या टायमिंगला काय होतं, रिझॉल्व्ह एक्सटर्नल रेफरन्सेस अँड सिम्बॉल्स बिटवीन मॉड्यूल्स. रिलोकेशनच्या टायमिंगला ॲडजस्ट ॲड्रेसेस इन द ऑब्जेक्ट कोड ॲज पर द मेमरी लोकेशन असाइन. रिलोकेशनच्या टायमिंगला काय होतं, नावावरतूनच कळतं की रिलोकेट होता म्हणजे त्यांची जागा ॲडजस्ट केली जाते. आता ॲड्रेसेस जे दिले ते ॲडजस्ट केले जातं ऑब्जेक्ट कोडमध्ये ॲज पर द मेमरी लोकेशन असाइन. जी मेमरी लोकेशन असाइन केली आहे ती ॲडजस्ट पण करू शकतो रिलोकेशनच्याद्वारे. ट्रान्सफर कंट्रोल काय, स्टार्ट्स प्रोग्राम एक्झिक्युशन ॲट द स्पेसिफाईड एंट्री पॉईंट. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ट्रान्सफर वापस प्रोग्रामकडे जातो आणि तिथून वापस जिथं प्रोग्राम ते झालं तिथून वापस एंट्री पॉईंटपासून स्टार्ट होतो प्रोग्राम. कळलं. आता स्ट्रक्चर ऑफ ऑब्जेक्ट प्रोग्राम काय, आता म्हणलो ना आपण ऑब्जेक्ट फाईल बांधता वगैरे हे ते, त्याचं स्ट्रक्चर काय राहतं नेमकं. त्यामध्ये एक हेडर रेकॉर्ड राहतो, जो काय राहतो प्रोग्राम नेम, साईज, एंट्री पॉईंट. म्हणजे असं सांगतो जो जिथून आपण आता कसं एखादी वेबसाईट आहे समजा, वेबसाईटवरती काय राहतं, मेन हेडरवरती राहता आणि त्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही मेन पेजला जाता त्यांच्या. म्हणजे कसं, आता समजा वेबसाईट आहे एखादी, त्यावरती नाव काय, त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन आहे, मग इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं तर तुम्ही दुसऱ्या वेब पेजला जाशाल, तिथे इन्फॉर्मेशनबद्दल राहील एखादं त्यांचं समजा लोगो वगैरेचं इन्फॉर्मेशन किंवा मग ते काय करतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल तर दुसऱ्या याच्यावरती क्लिक केलं मोबाईल इन्फो वगैरे तर तिथून तुम्ही दुसऱ्या वेब पेजला जाशाल. हेडर रेकॉर्डमध्ये काय असतं, असं हेडर राहतं सगळे स्टोअर जिथून आपण ते ॲक्सेस करू शकतो, जसं प्रोग्राम नेम, साईज, एंट्री पॉईंट, ॲड्रेस वगैरे. आता दुसरा पॉईंट काय यामध्ये की टेक्स्ट रेकॉर्ड काय. आता टेक्स्ट रेकॉर्ड काय असतं, ॲक्च्युअल मशीन इन्स्ट्रक्शन्स अँड डेटा. टेक्स्ट रेकॉर्डमध्ये काय स्टोअर असतं, सगळ्या मशीनचा इन्स्ट्रक्शन्स असतात, डेटा जो ॲक्च्युअल असतो मेन डेटा तो टेक्स्ट रेकॉर्डमध्ये स्टोअर असतो. डिफाईन्ड रेकॉर्डमध्ये काय असतं, नेम्स अँड ॲड्रेसेस ऑफ सिम्बॉल्स डिफाईन इन दिस मॉड्यूल. डिफाईन्ड रेकॉर्डमध्ये काय होतं, नेम्स आणि जे ॲड्रेसेस राहतात सिम्बॉलचे ते ह्या मॉड्यूलमध्ये डिफाईन केले जातं. रेफर रेकॉर्ड, रेफर करणं म्हणजे काय, दुसरं यूज करणं किंवा मग दुसऱ्याला रेफर करणं. सिम्बॉल यूज फ्रॉम अनदर मॉड्यूल, दुसऱ्या मॉड्यूलचे सिम्बॉल यूज केले जातात. मॉडिफिकेशन रेकॉर्डमध्ये स्पेसिफाईज चेंजेस टू बी मेड फॉर रिलोकेशन ऑर लिंकिंग. आणि मॉडिफिकेशन होतं म्हणजे जे मॉडिफिकेशन म्हणजे कळणार तुम्हाला की आपण चेंजेस बदल करू शकतोय. आणि एंड रेकॉर्डमध्ये काय होतं, मार्क्स एंड टू द ऑब्जेक्ट मॉड्यूल मे कंटेन स्टार्ट ॲड्रेस फॉर एक्झिक्युशन. कळलं. आणि वर्किंग स्टेप काय, आता पास 1 पास 2 कलेक्ट सिम्बॉल्स डेफिनेशन फ्रॉम ऑल मॉड्यूल. पास 1मध्ये काय होतं की सिम्बॉल डेफिनेशन सगळ्या मॉड्यूल्सकडून कलेक्ट करायचे. आणि पास 2मध्ये काय होतं, लोड करायचं कोड, सिम्बॉल्स रिझॉल्व्ह करायचे आणि रिलोकेशनला अप्लाय करायचं. कळलं का. पास 1मध्ये काय होतं, जे सगळे सिम्बॉल डेफिनेशन आहे आपण मॉड्यूल्सकडून कलेक्ट करतो आणि पास 2मध्ये काय करतो, कोड लोड करतो, ते सिम्बॉल रिझॉल्व्ह करतो आणि रिलोकेशनला अप्लाय करतो. मग ॲडव्हान्टेजेस काय आता यामध्ये, सपोर्ट्स मॉड्युलर प्रोग्रामिंग, अलाउज सेपरेट कंपायलेशन, इफिशियंट यूज ऑफ मेमरी आणि इझियर प्रोग्राम मॅनेजमेंट. ही म्हणजे इझी ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस लिहिले मी, जे तुम्हाला वाचल्या कळणं आणि लक्षात राहते. हा काय आता डिसॲडव्हान्टेजेस, मोर कॉम्प्लेक्स दॅन सिम्पल लोडर, नीड सिम्बॉल टेबल अँड रिलोकेशन टेबल, स्लोअर दॅन ॲब्सल्यूट लोडर. जे आपण ॲब्सल्यूट लोडर शिकणार आहे समोर त्यापर्यंत स्लोअर येते. आणि मोर कॉम्प्लेक्स दॅन सिम्प्लेक्स लोडर, जे सिम्प्लेक्स लोडर असतं त्यापर्यंत थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. याच्याला कशाची गरज आहे म्हणजे सिम्बॉल टेबलची आणि रिलोकेशन टेबलची. कळलं का इथपर्यंत. आता यानंतर आपण काय बघणार आहोत, नेक्स्ट क्वेश्चन आहे नीड ऑफ डायनॅमिक लिंक लायब्ररी. आता आपण 2 लायब्ररी बघितल्या, कोणत्या, स्टॅटिक लिंक लायब्ररी आणि डायनॅमिक लिंक लायब्ररी.
तर स्टॅटिक लिंक लायब्ररी ही कंपाईल टाईममध्ये असते, डायनॅमिक लिंक लायब्ररी ही रन टाईममध्ये असते. तर जी डायनॅमिक लिंक लायब्ररी ना आपण तिचे काय गरज पडते तिची ते बघणार आहोत. तर डायनॅमिक लिंक लायब्ररी कोड रियुजेबिलिटी आपल्याला अलाउ करते. म्हणजे कसं, कॉमन फंक्शन्स कॅन बी प्लेस इन अ DLL अँड शेअर्ड अक्रॉस मल्टिपल प्रोग्राम्स. म्हणजे जे कॉमन फंक्शन्स आहे ते आपण DLL मध्ये ठेवू शकतो डायनॅमिक लिंक लायब्ररीमध्ये. आणि जेव्हा आपण मोठा प्रोग्राम लिहितोय किंवा रन करतोय ना, त्या टायमिंगला जर का आपल्याला छोट्या फंक्शनची वगैरे गरज पडली कधी पण, तर ते बोलू शकतो आपण. कळलं. आता मॉड्युलर प्रोग्रामिंग काय, डेव्हलपर्स कॅन ब्रेक डाऊन लार्ज प्रोग्राम्स इन टू स्मॉलर मॉड्यूल्स युझिंग DLLs. आता मॉड्युलरचा अर्थच असा होतो की जे लार्ज प्रोग्राम आहे किंवा मग त्याला आपण स्मॉल मॉड्यूल्समध्ये तोडू शकतोय, म्हणजे लार्ज प्रोग्राम्सला. मॉड्युलर प्रोग्रामिंग आणि DLL पण हे हेल्प करतं त्यासाठी. दिस मेक्स मेंटेनन्स अँड अपडेट्स इझियर. यामुळं काय होतं, जे मोठे मॉड्यूल्स आहेत त्यांना अपडेट करायचं असलं वगैरे छोट्याशा गोष्टीत खराबी येईल, पूर्ण प्रोग्राम बघण्यापर्यंत आपण काय करतो, मग जो मोठा प्रोग्राम आहे त्याला छोट्या छोट्या येतात तोडू, आणि मग जिथं खराबी आहे त्या पार्टला आपण जर का दुरुस्त करून वापस प्रोग्राममध्ये रिलोड केलं तर मग पूर्ण प्रोग्राम वर्क करू शकतो. त्यासाठी मॉड्युलर प्रोग्रामिंग असतं. मेमरी इफिशियन्सी काय, आता सिन्स DLLs आर लोडेड ओनली वेन नीडेड दे हेल्प सेव्ह मेमरी. म्हणजे मेमरी वाचते तर आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच आपण DLL ला बोलवतो ना. असं नाही की DLL मेमरीमध्ये पडलेलं आहे म्हणजे मेमरी जास्त खातं आहे, असं नाही ना. मेमरी न भरण्यासाठी किंवा मेमरी इफिशियन्सी यूज येण्यासाठी ते काय करतं, आपण जेव्हा बोलवतोय जेव्हा गरज पडली आपल्याला तेव्हाच येतं, म्हणजे मेमरी जास्त यूज होत नाही. आणि त्यानंतर आहे अपडेट फ्लेक्झिबिलिटी. अ DLL कॅन बी अपडेटेड इंडिपेंडेंटली ऑफ द ॲप्लिकेशन युझिंग इट. हे इंडिपेंडेंटली अपडेट होऊ शकतं आहे. नो नीड टू रिकम्पाईल द होल ॲप, जस्ट अपडेट द DLL. आपल्याला सगळं रिकम्पाईल करण्याची गरज नसते, फक्त DLLला जरी अपडेट केलं तरी ते अपडेट होऊन जातं. आता थर्ड पार्टी लायब्ररी काय, मेनी थर्ड पार्टी टूल्स और ड्रायव्हर्स कम इन द फॉर्म ऑफ DLL टू प्लग इन टू अदर सॉफ्टवेअर सिस्टम. क्या मेनी थर्ड पार्टी टूल्स और ड्रायव्हर्स कम इन द फॉर्म ऑफ DLLs टू प्लग इन टू अदर सॉफ्टवेअर सिस्टम. थर्ड पार्टी टूल्स असते जे सगळे किंवा ड्रायव्हर्स असतात ते DLLच्या फॉर्ममध्ये येतात. कशासाठी, अदर सॉफ्टवेअर सिस्टमला प्लग इन करण्यासाठी. यानंतरचं काय, हे जे डायग्राम आहे ना ही तुम्ही नोट्स मधून बघू शकता. एकदम इझी आहे, नोट्स ॲक्सेस करा आणि नोट्समधून तुम्ही बघू शकताय. यानंतर आपण बघणार आहोत ॲब्सोल्यूट लोडर. आता डिझाईन ऑफ ॲब्सोल्यूट लोडर काय, इन ॲब्सोल्यूट लोडिंग स्कीम द प्रोग्रामर अँड असेंबलर परफॉर्म द टास्क ऑफ ॲलोकेशन, रिलोकेशन अँड लिंकिंग. ॲब्सोल्यूट लोडिंग स्कीममध्ये काय होतं, जे प्रोग्रामर असतो तो अँड असेंबलर परफॉर्म द टास्क ऑफ काय परफॉर्म करता, ॲलोकेशन, रिलोकेशन अँड लिंकिंग. हेज द टास्क ऑफ द लोडर इज सिम्पली टू रीड ऑब्जेक्ट प्रोग्राम. लोडरचं टास्क काय, ऑब्जेक्ट प्रोग्रामला रीड करायचं फ्रॉम असेंबलर अँड टू प्लेस द ट्रान्सलेटेड कोड ॲट द ॲब्सोल्यूट लोकेशन. आणि जो ट्रान्सलेटेड कोड होतो त्याला ॲब्सोल्यूट लोकेशनला प्लेस करायचं. जे असेंबलरने त्याला सांगितली ना लोकेशन, त्या लोकेशनला प्लेस करायचं. कळलं. जी प्रत्येक ऑब्जेक्ट डेक असते ना, आता ती दोन प्रकारची इन्फॉर्मेशन कन्सिस्ट करते. दोन प्रकारची इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट ऑन टू टाईप्स ऑफ कार्ड. दोन प्रकारच्या कार्डवरती इन्फॉर्मेशन राहते. कळलं. आता हेन्स लोडर ऑलवेज रीड टू टाईप्स ऑफ कार्ड. लोडर प्रत्येक वेळेस दोन टाईपचे कार्ड रीड करतो फ्रॉम द ट्रान्सलेटेड ऑब्जेक्ट डेक. पहिलं जे कार्ड राहतं ते, आणि पहिलं कार्ड कोणतं राहतं, टेक्स्ट कार्ड, आणि दुसरं कार्ड कोणतं असतं, ट्रान्सफर्ड कार्ड. म्हणजे जो लोडर असतो तो दोन प्रकारच्या इन्फॉर्मेशन रीड करतो, एक टेक्स्ट कार्ड आणि एक ट्रान्सफर कार्ड. आता टेक्स्ट कार्डवरती काय राहतं, मशीन इन्स्ट्रक्शन असता ज्या असेंबलरनी क्रिएट केला असता, अलॉंग विथ द ॲब्सोल्यूट ॲड्रेसेस. ॲब्सोल्यूट ॲड्रेसेस असता, मशीन इन्स्ट्रक्शन असता, हे सगळं टेक्स्ट कार्डवरती असतं. लोडर सिम्पली प्लेसेस दिस इन्स्ट्रक्शन इन द मेमरी. लोडर काय करतं, त्या इन्स्ट्रक्शन असू त्या मेमरीमध्ये प्लेस करतं. कोणी जे ॲब्सोल्यूट ॲड्रेस आहे का त्या ॲड्रेसला. कळलं. हे कशाचं झालं, टेक्स्ट कार्डचं. आणि ट्रान्सफर कार्डचं काय, ऑन द ट्रान्सफर कार्ड द एंट्री पॉईंट ऑफ द प्रोग्राम इज मेन्शन. ट्रान्सफर कार्डवरती काय राहतं की प्रोग्रामचा एंट्री पॉईंट असतो. द लोडर रीड्स द ऑब्जेक्ट डेक विच कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ टेक्स्ट कार्ड्स
टर्मिनेटेड बाय द ट्रान्सफर कार्ड. लोडर काय करतं, रीड करतं ऑब्जेक्ट डेक, जी सिरीज ऑफ टेक्स्ट कार्ड असते, कन्सिस्ट ऑफ काय राहतं, सिरीज ऑफ टेक्स्ट कार्ड टर्मिनेटेड बाय ट्रान्सफर कार्ड. द इन्स्ट्रक्शन्स ऑन द टेक्स्ट कार्ड आर प्लेस इन द मेमरी. जे इन्स्ट्रक्शन राहतं टेक्स्ट कार्डवरचे ते आपण मेमरीमध्ये प्लेस करतो ॲट स्पेसिफाईड लोकेशन. त्यांना जी ॲब्सोल्यूट ॲड्रेस भेटला आहे, म्हणजे जो काहीतरी ॲड्रेस भेटला असता तिथं ते प्लेस करतं. वेन द लोडर रीड्स द ट्रान्सफर कार्ड, म्हणजे काय होतं आता बघा, पहिले इन्स्ट्रक्शन राहतं टेक्स्ट कार्डवरती, त्या मेमरीमध्ये प्लेस करतो आपण जे स्पेसिफाईड लोकेशन्सवरती, आणि त्यानंतर जे लोडर काय करतं, रीड करतं ट्रान्सफर कार्डला आणि ट्रान्सफर द कंट्रोल टू द एंट्री पॉईंट स्पेसिफाईड फाईड दिस कार्ड. म्हणजे ह्या कार्डना जो कोणता राहतो ट्रान्सफर कार्डवरती जी एंट्री पॉईंटचं जे मेन्शन केलेलं राहील तिथं वापस ट्रान्सफर होतो. कळलं, जो कंट्रोल आहे ना तो ट्रान्सफर होतो एंट्री पॉईंटला. कळलं का इथपर्यंत? आता वापस एकदा बघा, आय थिंक व्हिडिओमध्ये दिसलं नाही. द इन्स्ट्रक्शन ऑन द टेक्स्ट कार्ड आर प्लेस इन द मेमरी. इन्स्ट्रक्शन राहतं टेक्स्ट कार्डवरती, ते मेमरीमध्ये ठेवतो आपण स्पेसिफाईड लोकेशन्सला, आणि त्यानंतर लोडर काय करतं, रीड करतं ट्रान्सफर कार्डला, आणि ट्रान्सफर कार्डवरती जो एंट्री पॉईंट मेन्शन राहतो ना तिथं कंट्रोल वापस जातो. कळलं का इथपर्यंत? डिझाईन ऑफ ॲब्सोल्यूट लोडर. आता टेक्स्ट कार्ड आणि ट्रान्सफर कार्डची डिझाईन दाखवतो मी तुम्हाला. टेक्स्ट कार्डवरती बघा, टेक्स्ट कार्ड काय, आता याच्यावर टाईप ऑफ कार्ड, काउंट ऑफ इन्फॉर्मेशन राहतं 2, 3 to 5, काय ॲड्रेस ॲट विच द ट्रान्सलेटेड कोर्स मस्ट बी प्लेस. म्हणजे एक ॲड्रेस पण राहणार आहे ना टेक्स्ट कार्डवरती, काय राहतो, जिथं मेमरीमध्ये प्लेस करायचं राहतं आपल्याला त्याचा ॲड्रेस राहतो. 6 ते 7 एम्प्टी राहतं, आणि 8 ते 72 काय राहतं, इन्स्ट्रक्शन डेट ॲड डेटा टू बी लोडेड इन द मेमरी. इन्स्ट्रक्शन असा डेटा ॲड करतं जो आपल्याला मेमरीमध्ये लोड करायचा आहे. आणि 73 ते 80 मध्ये काय राहतं, कार्डचा सिक्वेन्स नंबर राहतो. आणि ट्रान्सफर कार्डमध्ये मी काय म्हणलो की कंट्रोल हे जे एंट्री पॉईंट राहतो ना तिथं जातो. म्हणजे आता बघा, हे टाईप ऑफ कार्ड 1 मध्ये राहील, 2 मध्ये काय काउंट 0, 3 to 5 मध्ये काय ॲड्रेस ऑफ एंट्री पॉईंट, इथं ॲड्रेस ऑफ एंट्री पॉईंट राहतो ना 3 to 5 मध्ये, तिथं कंट्रोल चालला जातो. आणि 6 ते 72 हे एम्प्टी असतं, 73 ते 80 कार्ड सिक्वेन्स नंबर असतं. असे 2 कार्ड असतात, टेक्स्ट कार्ड आणि ट्रान्सफर कार्ड. याला रीड करण्याचं काम करतं लोडर आणि लोड करतं मेमरीमध्ये. कळलं? आता हे जे आहे म्हणजे फ्लो चार्ट याचा, रीड द कार्ड, सेट, व्हॉट इज टाईप ऑफ कार्ड वगैरे हे तुम्ही बघितलं कळण तुम्हाला. हे मी टेलिग्रामच्या ज्या नोट्स आहे त्यामध्ये टाकलं आहे, तर तिथून तुम्ही बघू शकता. आता व्हॉट इज ॲब्सोल्यूट लोडर अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. आपण ॲब्सोल्यूट लोडर बघितलं तरी आपण बघूया. अन ॲब्सोल्यूट लोडर इज द सिम्पलेस्ट टाईप ऑफ लोडर यूज इन सिस्टम सॉफ्टवेअर. इट लोड्स अन ऑब्जेक्ट प्रोग्राम इन टू मेमरी. ॲब्सोल्यूट लोडर काय करतं, ॲब्सोल्यूट लोडर म्हणजे काय राहणार आहे, आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं ॲब्सोल्यूट ॲड्रेस काय. समजा तुम्हाला घरी जायचं आहे, तर घरी जाण्यासाठी असं थोडी का तुम्हाला ॲड्रेस नाही, जिथं पोहोचले तिथं जाणार आहे तुम्हाला ॲड्रेस माहिती ना स्पेसिफिक, आपल्याला इथं जायचं आहे. तसंच ॲब्सोल्यूट लोडर असं असतं की जिथं आपल्याला ॲड्रेस माहीत राहतो फिक्स, की प्रोग्रामला आपल्याला मेमरीमध्ये कोणत्या ॲड्रेसला स्टोअर करायचं आहे हे माहीत राहतं, त्याला काय म्हणायचं, ॲब्सोल्यूट लोडर. ॲब्सोल्यूट नावावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता तुम्ही. ॲब्सोल्यूट लोडर म्हणजे ॲड्रेस आपल्याला आधीच माहीत असतो की कुठं प्लेस करायचं आहे त्याला मेमरीमध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स काय, लोड कोड ॲट ॲब्सोल्यूट मेमरी ॲड्रेस. आत्ताच सांगितलं मी की जे ॲब्सोल्यूट मेमरी ॲड्रेस राहतो तो माहीत असतो आपल्याला मेमरीमध्ये कुठं प्लेस करायचं, तिथं कोड हा लोड होऊन जातो. नो मॉडिफिकेशन इज डन टू द ॲड्रेसेस इन द ऑब्जेक्ट कोड. मॉडिफिकेशन करू शकताय का, नाही. रिलोकेशन, लिंकिंग वगैरे काहीच नाही करू शकत इथं. यूज इन अर्ली कम्प्युटर्स ऑर सिम्पल एम्बेडेड सिस्टम. कळलं इथपर्यंत? आता यानंतर आपण काय, आता मी तर रिअल लाईफचं एक्झाम्पल दिलं आहे, म्हणजे तुम्ही कसं रिलेट करू शकता याला. आता फूड डिलिव्हरी सिस्टम आहे वेअर इच टाईप ऑफ फूड मस्ट बी प्लेस इन अ प्री डिटरमाइन फिक्स कंटेनर. म्हणजे आता समजा की आता मेसमध्ये कसं राहतं की आता प्रत्येक मेसचं तर नाही सांगू शकत मी, पण शक्यतो जास्त मेसमध्ये काय राहतं की एक तुम्ही जेव्हा तिथं डिश घेऊन जाता तिथं काय राहतं, कंटेनर असतात 3. आता एकामध्ये दाल असन, एकामध्ये सब्जी असन, एकामध्ये चपाती वगैरे असन. तर ते काय राहतं, प्रत्येक दिवशी असं थोडी कधी एक्सचेंज करून ठेवतं, डाळ एका साईडला हे एका साईड. प्रत्येक दिवशी असतं, फिक्स असतं की त्या कंटेनरमध्ये डाळच असणार, एका कंटेनरमध्ये सब्जी असणार आहे, एका कंटेनरमध्ये चपाती असणार आहे, बरोबर. म्हणजे चपातीचा ॲड्रेस फिक्स आहे की तिथंच राहणार आहे, दाल पण तिथंच राहणार आहे, सब्जी पण. मग तसंच व्हॉल्युंटर काय राहतो, लोडर. म्हणजे एक लोडर, आपलं एक्झाम्पल काय,
लोडर पुट्स दाल ऑलवेज इन कंटेनर 2. आता दालला कंटेनर 2 द्यायला तर ती त्याच्यातच जाणार. लोडर राईसला कुठं टाकणार आहे, मग कंटेनर 1 मध्येच टाकणार आहे. आपण त्यांच्या पोझिशन चेंज करू शकतोय का, म्हणजे रिलोकेशन आणि लिंकिंग होतं का, आपण इथं बघितलं नो रिलोकेशन हे लिंकिंग आहे. मग तसंच आपण यांच्या पोझिशन चेंज नाही करू शकत while loading. Similarly, an absolute loader loads instruction and data at fixed absolute memory addresses without any relocation. कळलं इथपर्यंत. हे रिअल लाईफ एक्झाम्पल, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय की ॲब्सोल्यूट लोडर म्हणजे काय असतं. कळलं का आता तुम्हाला ॲब्सोल्यूट लोडर? सांगा बरं एकदा वापस की मला कमेंटमध्ये येस टाईप करून पाठवा जर का तुम्हाला ॲब्सोल्यूट लोडर एकदम भारी कळलं असेल ना, की ॲब्सोल्यूट लोडर म्हणजे काय असतं, की ॲड्रेस आपल्याला माहिती असतो. त्याच्यावरून लक्षात राहील तुम्हाला की मेसमध्ये जे राहतं ना, फूड मेस वगैरे, की तिथं दाल सब्जी याचे प्लेसेस फिक्स असतात. तसंच मग ते तिथं आपल्याला ठेवायचं हे माहीत असतं आधी. कळलं एकदम. आता यानंतर आपण बघणार आहोत डिफरंट टाईप्स ऑफ लोडर्स कोणते कोणते. आता डिफरंट टाईप्स ऑफ लोडर्स काय काय मी तुम्हाला एकदम छानमध्ये नोट्स प्रोव्हाइड केला आहे आणि भरपूर जणांनी ना नोट्सचा ॲक्सेस घेतला आहे आणि ते यूज करताय चांगल्या प्रकारे आणि रिव्ह्यूज एकदम पॉझिटिव्ह आले नोट्सचे. तरी तुम्ही एकदा टेलिग्राम लिंकला व्हिजिट करा आणि नोट्स सगळे ॲक्सेस करा. त्यानंतर काय, आता डिफरंट टाईप्स ऑफ लोडर्स काय. लोडर इज अ सिस्टीम प्रोग्राम दॅट, आतापर्यंत मी जितकं सांगितलं त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की लोडर काय, जो ऑब्जेक्ट प्रोग्राम राहतो त्याला ते लोड करतो कुठं, मेमरीमध्ये एक्झिक्युशनसाठी. कळलं. जो एक ऑब्जेक्ट प्रोग्राम बनला आहे किंवा मग एखादी एक्झिक्युटेबल फाईल बनली आहे, त्याला ती आपल्याला एक्झिक्यूट करायची ना, ती रन करायची. मग त्याला पहिले तुम्ही मेमरीमध्ये प्लेस करणार. मग ते काम कोणाचं असतं प्लेस करण्याचं, लोडरचं काम असतं की ते मेमरीमध्ये प्लेस करणं. तर देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ लोडर्स बेस्ड ऑन देअर फंक्शनॅलिटी अँड कॉम्प्लेक्सिटी. फंक्शनॅलिटीच्या बेसिसवरती आणि कॉम्प्लेक्सिटीच्या बेसिसवरती सेव्हरल टाईप्स ऑफ लोडर्स असतात, म्हणजे भरपूर प्रकारचे लोडर्स असतात. त्यामध्ये कोणता आहे पहिला, ॲब्सोल्यूट लोडर. आतापर्यंत ॲब्सोल्यूट लोडर तुम्हाला पाठवायला पाहिजे एकदम. ॲब्सोल्यूट लोडर काय आठवशान तुम्ही याच्यावर, मेस सिस्टम असं आठवशान. मेस सिस्टममध्ये काय, दाल सब्जी आणि चपाती त्यांच्या फिक्स लोकेशनमध्ये आपल्याला माहीत राहते इथं ठेवायचं आहे, तर ते ॲड्रेस ॲब्सोल्यूट ॲड्रेस माहीत असतो की कुठं लोड होणार आहे मेमरीमध्ये, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट लोडर. आता एकदा वाचून घेऊ की लोड्स द प्रोग्राम इन टू फिक्स मेमरी लोकेशन ॲज स्पेसिफाईड इन द ऑब्जेक्ट कोड. म्हणजे लोकेशन आधीच माहीत राहते ऑब्जेक्ट कोडमध्ये कुठं होतो, मेमरीमध्ये प्लेस करायचं आहे. रिलोकेशन लिंकिंग चालते का याच्यात, नाही चालत. आता तुम्ही असं थोडी का भाताचा कंटेनर चपातीच्या जागेवरती ठेवला म्हणजे मुलांना कन्फ्युजन नको व्हायला म्हणून दररोज ते फिक्स प्लेसवरती असतं. कळलं, म्हणजे रिलोकेशन चालत नाही, लिंकिंग चालत नाही. सिम्पल अँड फास्ट आहे बट इनफ्लेक्झिबल. कळलं, ते फ्लेक्झिबल नाही, आपण चेंज नाही करू शकत. आता सिम्पल अँड फास्ट कशामुळं, की समजा तुम्ही भाताचे वगैरे कंटेनर दुसऱ्या जागेवरती ठेवले, मुलांना कन्फ्युजन होईल. मग बाकीचे जे मुलं लाईनमध्ये उभे त्यांना वेळ लागेल ना घेण्यासाठी, म्हणून हे रिलोकेशन लिंकिंग चालत नाही, म्हणून ते सिम्पल अँड फास्ट आहे. कळलं. आता रिलोकेटिंग लोडर. रिलोकेटिंग म्हणजे हे काय, या नावावरतूनच कळतं की रिलोकेट होऊ शकतं, आपण प्लेसेस चेंज करू शकतोय. मॉडिफाईज द ऑब्जेक्ट कोड सो इट कॅन बी लोडेड एनिवेअर इन द मेमरी. ऑब्जेक्ट कोड हे काय करतं, मॉडिफाय करतं, म्हणजे याला आपण कुठं पण मेमरीमध्ये प्लेस करू शकतोय. युजेस अ रिलोकेशन टेबल. आता बघा आपण काय बघितलं मागे एका जागेवरती की रिलोकेशन टेबलची गरज आहे वगैरे तसं. तर हे काय करतं रिलोकेटिंग लोडर, ही ॲक्च्युली त्याचं यूज करतं रिलोकेशन टेबलचा. कशासाठी, ॲडजस्ट ॲड्रेस करण्यासाठी. मोर फ्लेक्झिबल आहे दॅन ॲब्सोल्यूट ॲड्रेस. आता ॲब्सोल्यूट ॲड्रेसमध्ये आपण रिलोकेशन वगैरे नाही करू शकत, इथं करू शकतो, म्हणून हे मोर फ्लेक्झिबल आहे. युजफुल वेन मेमरी ॲड्रेसेस आर नॉट नोन ॲट कंपाईल टाईम. आता हे कुठे यूज होतं की जेव्हा आपल्याला एखादा ॲड्रेसच माहीत नाही कंपाईल टायमिंगमध्ये, तेव्हा मग तुम्ही रिलोकेटिंग लोडर. आता समजा तुम्ही एखाद्या गावाला गेले, कुठे एखाद्या गावाला, की तुम्हाला ॲड्रेस नाही माहीत, म्हणजे एखादा छोटा मुलगा आहे तो काय करायला समजा हारून गेला कुठं वगैरे, त्याला त्याचा घरचा ॲड्रेस पण नाही माहीत, मग तो कुठंतरी दुसरीकडे जागा शोधणार आहे ना जाण्यासाठी, दुसऱ्या कुठं घरी निघून जाईन वगैरे अननोन व्यक्तीच्या. तसं जेव्हा आपल्याला ॲड्रेस माहीत नसतो ना, तेव्हा ते कुठं पण रिलोकेट करू शकतो आपण, मेमरी त्याला कुठं पण जागा देऊ शकते. कळलं. लिंकिंग लोडरमध्ये काय, आता परफॉर्म बोथ लिंकिंग अँड रिलोकेशन ॲट लोड टाईम. लिंकिंग लोडर काय करतं, लिंकिंग आणि रिलोकेशन हे लोड टाईममध्ये परफॉर्म करतं. कंबाईन्स मल्टिपल ऑब्जेक्ट मॉड्यूल्स
अँड रिझॉल्व्स एक्सटर्नल रेफरन्सेस, सपोर्ट्स मॉड्युलर प्रोग्रामिंग, सेव्ह डिस्क स्पेस अँड अलाव सेपरेट कंपायलेशन. कळे, वाचून घ्या, एकदम इझी कळून जाईल. आता यानंतर काय 3 प्रकारचे लोडर बघितले आपण, ॲब्सोल्यूट लोडर, रिलोकेटिंग लोडर आणि लिंकिंग लोडर. बरोबर, इथपर्यंत बघितलं. आता यानंतर आपण बघणार आहोत डायनॅमिक लोडर काय असतो. डायनॅमिक लोडर काय असतो, लोड्स अँड लिंक्स मॉड्यूल्स ॲट रन टाईम नॉट ॲट लोड टाईम. ही लिंक्स मॉड्यूल्स जे असतं ना ते रन टाईमला लोड करतं, नॉट ॲट लोड टाईम. कळलं. सपोर्ट्स डायनॅमिक लिंकिंग, डायनॅमिक लिंकिंगला सपोर्ट करतं. यूज इन मॉडर्न ऑपरेटिंग सिस्टीम, मॉडर्न OSमध्ये यूज होतं हे. आणि इम्प्रूव्ज फ्लेक्झिबिलिटी अँड रिड्युसेस मेमरी युजेस. बूटस्ट्रॅप लोडर काय, स्पेशल टाईप ऑफ लोडर स्टोअर इन रॉम ऑर फर्मवेअर. हे स्पेशल टाईप ऑफ लोडर हे कुठं स्टोअर होतं, रॉममध्ये. रॉम मेमरी जे असते ना त्यामध्ये. यूज टू लोड द ऑपरेटिंग सिस्टम वेन द कम्प्युटर स्टार्ट्स. जी ऑपरेटिंग सिस्टम आहे ती लोड करण्यासाठी यूज होतं हे. कम्प्युटर स्टार्ट झाल्यावर आता ऑपरेटिंग सिस्टम जे असतं, विंडोज असो दुसरा असो, त्या लोड करण्यासाठी काय असतं, कम्प्युटर सुरू झालं तेव्हा बूटस्ट्रॅप लोडर यूज केलं जातं, ऑल्सो कॉल्ड ॲज बूट लोडर. कळलं का इथपर्यंत. आता यानंतर काय जनरल लोडिंग स्कीम आहे. काय जनरल लोडिंग स्कीम. आता एक्सप्लेन जनरल लोडिंग स्कीम युजिंग सुटेबल डायग्राम विथ ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आपल्याला जनरल लोडिंग स्कीम सांगायची आहे, ॲडव्हान्टेजेस सांगायचे, डिसॲडव्हान्टेजेस आणि डायग्राम काढायची. डायग्रामला विसरायचं नाही. कळलं. आता इन दिस लोडर स्कीम द सोर्स प्रोग्राम इज कन्वर्टेड टू ऑब्जेक्ट प्रोग्राम बाय सम ट्रान्सलेटर. कळलं. इन दिस लोडर स्कीम द सोर्स प्रोग्राम इज कन्वर्टेड टू ऑब्जेक्ट प्रोग्राम बाय सम ट्रान्सलेटर. म्हणजे काय होतं, जो सोर्स प्रोग्राम राहतो तो ऑब्जेक्ट प्रोग्राममध्ये कन्वर्ट केला जातो. कशाच्या मदतीने, ट्रान्सलेटर. म्हणजे इथं आता काय वापरलं आपण, असेंब्लर वापरले ट्रान्सलेटरचं. द लोडर ॲक्सेप्ट दिस ऑब्जेक्ट मॉड्यूल्स अँड पुट्स मशीन इन्स्ट्रक्शन अँड डेटा इन अन एक्झिक्युटेबल फॉर्म ॲट देअर असाइन मेमरी. म्हणजे लोडर काय करतं, या ऑब्जेक्ट मॉड्यूल्सला ॲक्सेप्ट करतं आणि मशीन इन्स्ट्रक्शन डेटा वगैरे पुट करतं एक्झिक्युटेबल फॉर्ममध्ये, त्यांच्या जी मेमरी ॲड्रेस त्यांना असाइन केली ना तिथं. कळलं. द लोडर ऑक्युपाय सम पोर्शन ऑफ मेन मेमरी. आता इथं काय होतं जनरल लोडिंग स्कीममध्ये, बाकीच्या जागेवरती जास्त लोडर जो राहतो ना मेन मेमरीला ऑक्युपाय नाही करत, पण इथं द लोडर ऑक्युपाय सम पोर्शन ऑफ द मेन मेमरी. म्हणजे लोडर पण मेमरी स्पेस यूज करतो. स्टेप्स इन जनरल लोडिंग स्कीम. आता स्टेप्स काय काय, अलोकेशन. अलोकेशन तर लगेच करायला पाहिजे तुम्हाला, प्रोग्राम मॉड्यूलला मेमरीमध्ये जागा अलोकेट करणं, त्याला म्हणायचं अलोकेशन. लोडिंग म्हणजे काय, लोड्स द ऑब्जेक्ट कोड इन टू अलोकेटेड मेमरी. जिथं मेमरीला जागा दिली आहे तिथं तो कोड असन ऑब्जेक्ट कोड वगैरे तो लोड करायचा. रिलोकेशन म्हणजे काय, रिलोकेशन कळलं ना मी काय म्हणलो तुम्हाला. आपल्याला जर का ॲड्रेस माहीत नसेल तर ॲड्रेस ॲडजस्ट करायचा, दुसरं कुठं तरी जायचं. मग ॲडजस्ट ॲड्रेसेस इन द कोड इफ नीडेड बेस्ड ऑन द लोडेड लोकेशन. लिंकिंगमध्ये काय होतं, रिझॉल्व एक्सटर्नल सिम्बॉल अँड ॲड्रेसेस इफ प्रोग्राम युजेस मॉड्यूल. एक्सटर्नल सिम्बॉल रिझॉल्व करायचे आणि ॲड्रेसेस इफ प्रोग्राम जर का मॉड्यूलचा यूज करत असेल तर. एक्झिक्युशनमध्ये काय, ट्रान्सफर कंट्रोल टू द प्रोग्राम स्टार्टिंग ॲड्रेस. आता सगळं एक्झिक्युशनमध्ये काय होतं, प्रोग्रामचा कंट्रोल कुठं ट्रान्सफर होणार आहे, स्टार्टिंग ॲड्रेसला. कळलं. आता यानंतर आहे डायग्राम. डायग्राम बघा. आता सोर्स प्रोग्राम असतं, ट्रान्सलेटरच्या मदतीने ते कशात कन्वर्ट केलं जातं, ऑब्जेक्ट प्रोग्राममध्ये. बरोबर, आपल्याकडे एक सोर्स प्रोग्राम आहे, ट्रान्सलेटरच्या मदतीने तो ऑब्जेक्ट प्रोग्राममध्ये कन्वर्ट होतो. ऑब्जेक्ट प्रोग्राम हा लोड कुठं होतो, एक्झिक्युटेबल ऑब्जेक्ट कोड. म्हणजे मेमरी असते ना, मेमरीमध्येच लोड होणार आहे. लोडर काय करेन, ऑब्जेक्ट प्रोग्रामला इथून घेईन आणि त्याच्या जागेवरती ठेवून देईन. ते खाली पण सोर्स प्रोग्राम आहे, ट्रान्सलेटरच्या मदतीने ट्रान्सलेटर काय करीन, सोर्स प्रोग्रामला ऑब्जेक्ट प्रोग्राममध्ये कन्वर्ट करीन आणि लोडर काय करीन, ऑब्जेक्ट प्रोग्रामला इथून उचलन आणि त्याच्या जिथं जिथं मेमरी त्याला असाइन केली आहे तिथं ठेवून देईन. कळलं का. आता ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वाचण्याचं काम तुमचं आहे. आता ॲडव्हान्टेजेस वाचून घ्या. मॉड्युलॅरिटी, फ्लेक्झिबिलिटी, मेमरी इफिशियन्सी. डिसॲडव्हान्टेजेस काय, कॉम्प्लेक्सिटी आहे, ओव्हरहेड आहे आणि सिक्युरिटी रिस्क आहे. सोपे वाचल्या शब्दावरूनच अर्थ कळतो त्यांचा. सो इझिली कळून जाईल तुम्हाला हे
ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे. कळलं. आता यानंतर काय, यानंतर आहे डिझाईन ऑफ डायरेक्ट लिंकिंग लोडर्स अँड एक्सप्लेन रिक्वायर्ड डेटा स्ट्रक्चर. काय विचारलं आहे सांगा बरं तुम्हाला. एक्सप्लेन डिझाईन ऑफ डायरेक्ट लिंकिंग लोडर अँड एक्सप्लेन रिक्वायर्ड डेटा स्ट्रक्चर. यामध्ये काय, आता पहिलं काय एक्सटर्नल सिम्बॉल टेबल आहे आपल्याकडं. याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल सिम्बॉलचं एस आणि टेबलचं TAB, ESTAB. आता एक्सटर्नल सिम्बॉल टेबल आहे, नावावरूनच कळतं. हा काय करणार आहे, जे सिम्बॉल्स एक्सटर्नल सिम्बॉल्स आहे आपल्याकडं त्याचे नेम आणि ॲड्रेस स्टोअर करणार आहे. आता हा कधी बिल्ट होतो, पास 1च्या टायमिंगला. म्हणजे कसं, रीड हे सिम्बॉलचं नाव आहे बरोबर, तर त्याचं इनपुट त्याचा ॲड्रेस हे स्टोअर करण. हा झाला कोणता, एक्सटर्नल सिम्बॉल टेबल झाला, ज्यामध्ये सिम्बॉल नेम असतं ना त्याचं मॉड्यूल नेम आणि ॲड्रेस स्टोअर करतो हा. कळलं. आता प्रोग्राम लोड मॅप काय, प्रोग्राम लोड मॅपमध्ये काय असतं, कीप ट्रॅक ऑफ वेअर ईच कंट्रोल सेक्शन इज लोडेड इन मेमरी. कीप ट्रॅक ऑफ वेअर ईच कंट्रोल सेक्शन इज लोडेड इन मेमरी हेल्प्स कम्प्यूट ॲब्सोल्यूट ॲड्रेस ड्युरिंग रिलोकेशन. आता ईच कंट्रोल सेक्शन जो मेमरीमध्ये लोड होतोय त्याचा हे ट्रॅक ठेवतं, म्हणजे काय चालू आहे नेमकी, कसं चालू आहे, प्रत्येक गोष्टीवरती ट्रॅक ठेवतं. जो कंट्रोल सेक्शन मेमरीमध्ये लोड होत राहतो ना त्याचा, आणि ॲब्सोल्यूट ॲड्रेसला रिलोकेशनच्या टायमिंगला कम्प्यूट करण्यासाठी हेल्प करतो. जो ॲब्सोल्यूट ॲड्रेस आहे ना रिलोकेशनच्या टायमिंगला कम्प्यूट करण्यासाठी हेल्प करतो, त्याला म्हणायचं प्रोग्राम लोड मॅप. आता बघा, मॉड्यूल नेम असतं, स्टार्टिंग ॲड्रेस असतं आणि त्याची लेंथ असते. हा झाला प्रोग्राम लोड मॅपचा फॉर्मॅट. कळलं. आता यानंतर आपण बघणार आहोत मॉडिफिकेशन रेकॉर्ड टेबल. मॉडिफिकेशन रेकॉर्ड टेबल काय, आता टेम्पररी होल्ड्स मॉडिफिकेशन रेकॉर्ड्स दॅट नीड टू बी प्रोसेस. मॉडिफिकेशन रेकॉर्ड टेबल काय, समजा तुम्हाला एखादी गोष्ट मॉडिफाय करायची म्हणजे चेंजेस करायचे काही, तर तेवढ्या पिरियडसाठी ते काय करतं, मॉडिफिकेशन रेकॉर्डला होल्ड करतं. जे आपल्याला प्रोसेस करायचं आहे ना थोड्या टायमासाठी ठेवायचं नंतर काढून टाकायचं. हे कशासाठी, कशामध्ये यूज होतं, पास 2मध्ये, टू ॲडजस्ट रिलेटिव्ह ॲड्रेस अँड रिझॉल्व्ह एक्सटर्नल रेफरन्सेस. म्हणजे असं समजा की आता तुम्हाला एखाद्या गोष्टीची चेंज करण्याची गरज पडली तर तुम्ही काय करशाल, थोड्या टायमिंगसाठी तिला घेऊन येशाल, चेंजेस झाल्यानंतर वापस पाठवून देशाल. तसं टेम्पररी होल्डिंगसाठी असतं, ते परमनंट होल्ड नाही करत. आता यानंतर काय, आता राईट शॉर्ट नोट ऑन सब रुटीन लिंकेज. काय विचारलंय त्यांनी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कोणतं बघणार आहे की राईट शॉर्ट नोट ऑन सब रुटीन लिंकेज. आता सब रुटीन लिंकेज मी तुम्हाला इतकं भारी एक्सप्लेन करणार आहे ना, म्हणजे एकदम भारी लक्षात राहील तुमच्या. एक्झाम्पल घे तुम्ही एकदम छान. आता बघा हे काय असतं, सब रुटीन लिंकेज रेफर्स टू द मेकॅनिझम यूज टू कॉल अँड रिटर्न फ्रॉम अ सबरुटीन इन अ प्रोग्राम अँड पास कंट्रोल अँड डेटा बिटवीन द मेन प्रोग्राम अँड द सबरुटीन. आता आपण काय करू, याची एक एक ओळ समजून घेऊ. सबरुटीन लिंकेज रेफर्स टू द मेकॅनिझम यूज टू कॉल अँड रिटर्न फ्रॉम अ सबरुटीन इन अ प्रोग्राम. म्हणजे काय, असं एक मेकॅनिझम आहे जे कॉल आणि रिटर्न करायला यूज होतं फ्रॉम अ सबरुटीन इन अ प्रोग्राममध्ये, अँड पास कंट्रोल अँड डेटा बिटवीन, कंट्रोल आणि डेटा कशामध्ये पास करते, प्रोग्राम आणि सबरुटीनमध्ये. आता तुम्हाला आता नाही कळणार, म्हणजे असं डेफिनेशनवरनं पुढं ना एकदम भारी एक्झाम्पल घेऊन सांगतो मी, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पलवरनंच हे लक्षात राहिलं पाहिजे. मग याचा काय अर्थ, आता टू अलाव मॉड्युलर प्रोग्रामिंग, टू रियूज कोड इफिशियंटली आणि टू मेंटेन सेपरेशन ऑफ कन्सर्न, हे झाला पर्पज. स्टेप्स इन्व्हॉल्व काय, पहिले काय करायचं, सबरुटीनला कॉल करायचं. सबरुटीनला कॉल केल्यावर काय, आता सेव्ह रिटर्न ॲड्रेस, ट्रान्सफर कंट्रोल टू द सबरुटीन एंट्री पॉईंट. बरोबर, रिटर्न ॲड्रेस जेव्हा आपण कॉल करतो सबरुटीनला तेव्हा रिटर्न ॲड्रेस सेव्ह करून ठेवायचा, आणि ट्रान्सफर कंट्रोल टू द सबरुटीन एंट्री पॉईंट. नंतर जर तुम्ही ॲड्रेस सेव्ह करून ठेवता तेव्हा कंट्रोल कुठं ट्रान्सफर करायचं, एंट्री पॉईंटला सबरुटीनच्या. एक्झिक्युशन ऑफ द सबरुटीन म्हणजे परफॉर्म द स्पेसिफिक टास्क ऑर कम्प्युटेशन. काय करायचं, परफॉर्म द स्पेसिफिक टास्क ऑर कम्प्युटेशन अँड रनिंग फ्रॉम द सबरुटीन, म्हणजे रिटर्निंग फ्रॉम द सबरुटीन, सॉरी. म्हणजे काय, यूज द सेव्ह रिटर्न ॲड्रेस टू गो बॅक टू द कॉलर. म्हणजे जो सेव्ह करतो ना आपण ॲड्रेस इथं फर्स्ट स्टेपमध्ये, त्या ॲड्रेसच्या मदतीने आपण कॉलरकडे वापस जायचं. आणि ऑप्शनली पास रिटर्न्स व्हिया रजिस्टर्स ऑर मेमरी. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय,
असं नाही करणार थेरीवरनं. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी, तेव्हा एकदम भारी कळण. फक्त 1 मिनिट थांबा. आता काय, डायरेक्ट कॉल केला, कंट्रोल जम्प्स टू फिक्स सबरुटीन ॲड्रेस. इनडायरेक्ट कॉल केला म्हणजे डायरेक्ट कॉलवरती काय होतं, फिक्स सबरुटीन ॲड्रेसवरती कंट्रोल जातो. इनडायरेक्ट कॉलवरती काय होतं, सबरुटीन ॲड्रेस इज स्टोर्ड इन अ रजिस्टर ऑर मेमरी लोकेशन. सॉरी, म्हणजे इनडायरेक्ट कॉल केल्यावर काय होतं, जो सबरुटीनचा ॲड्रेस आहे तो स्टोअर होतो रजिस्टर किंवा मग मेमरी लोकेशनमध्ये. आणि स्टॅक बेसचं काय असतं, रिटर्न ॲड्रेस अँड पॅरामीटर्स आर पास युझिंग द कॉल स्टॅक. काय होतं, रिटर्न ॲड्रेसेस अँड पॅरामीटर्स आर पास युझिंग द कॉल स्टॅक. कळलं. याचे बेनिफिट्स काय, इम्प्रूव्ज कोड रियुजेबिलिटी, सपोर्ट्स रिकर्जन आणि सिम्प्लिफाईज प्रोग्राम मेंटेनन्स. कळलं इथपर्यंत. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो याला लक्षात ठेवण्याची. जितकं मागचं आपण बघितलं सबरुटीन तेवढं अख्खं विसरून जा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आता मी जी तुम्हाला सांगणार आहे त्यावरनं तुम्हाला सगळं लक्षात राहील. आता कसं आहे, एक किचनचं एक्झाम्पल आहे आणि एक एसपॉस आपलं जे आहे ते. आता बघा, आपण पहिले काय म्हणलो की सबरुटीनला कॉल करायचं कॉल इन्स्ट्रक्शनने. तर मग त्याला कसं लक्षात ठेवायचं की समजा एखादा जो शेफ आहे हॉटेलमधला तो काय बनवतोय, एखादी रेसिपी बनवतोय, बरोबर. आणि त्याला काय गरज पडली की त्याचं सॉस संपलाय, मग तो काय करणार आहे, सॉस दुसऱ्याकडून सॉस मागितला त्यांनी समजा. तर मग काय, कॉलिंग सॉस शेफ, म्हणजे जो सॉस बनवणार आहे दुसरा त्यांनी त्याला कॉल केलं. आणि इथं काय, कॉल इन्स्ट्रक्शनने आपण कॉल करतो, बरोबर, रेस्पॉन्समध्ये. नंतर नोटिंग वेअर टू रिझ्यूम, म्हणजे आता समजा एखादी रेसिपी बनवतोय जिला आपण 5व्या नंबरला, आता चहाला कसं पहिले आपण पाणी टाकतो, मग थोडंसं साखर पत्ती टाकतो, या स्टेप्स आहे. मग 4थ्या स्टेपला नंतर आपण दूध टाकणार आहे, बरोबर. मग तसं राहतं. समजा एखादी गोष्ट आहे जिथं सॉस आपण 3-4 नंबरला ॲड करणार, मग समजा जिथं सॉस संपलं ते लिहून ठेवायचं की 3ऱ्या प्रोसेसला सॉस संपलं, आणि आपण नोटिंग करून ठेवलं की इथून आपल्याला जिथं सॉस संपलं कोणत्या 3ऱ्या प्रोसेसला. मग इथे कॉल इन्स्ट्रक्शनमध्ये काय की आपण कॉल केला आणि समजा कॉल करायच्या आधी आपण काय लिहून ठेवलं, रिटर्न ॲड्रेस. म्हणजे आता सॉस आपल्याला याच्याकडे घ्यायला जाणार आहे, बरोबर, कोणाकडं, दुसऱ्या व्यक्तीकडं. आता जाऊ दे, मी याच्यावर समजून सांगतो. हा काय, एक रेसिपी बनवतोय पर्सन 1, आणि पर्सन 2 काय, हा सॉस बनवणार आहे, बरोबर. याचा सॉस संपला, कितव्या प्रोसेसला संपला, 3ऱ्या स्टेपला सॉस संपला. मग हा काय करीन, ही 3री स्टेप इथं लिहून ठेवीन आणि इकडं जाईन, याच्याकडून सॉस घेईन आणि वापस कधी येईन, मग आल्यावर याला कळन की मला 3ऱ्या स्टेपपासून रेसिपी पुढे चालू करायची, बरोबर. तसंच आपल्याला काय करायचं, कॉल इन्स्ट्रक्शन ते केलं, मग कॉलला तुम्ही तिकडं जाणार आहे कोणाकडं, ज्यांनी कॉल केलं त्याच्याकडं, पण तुम्हाला आल्यावर हे तर कळलं पाहिजे की वापस कुठून चालू करायचं. म्हणून तुम्ही रिटर्न ॲड्रेस सेव्ह करून ठेवता. इथं काय केलं तर आपण रिटर्न ॲड्रेस 3 ठेवला होता, कळलं. मग आता काय, सॉस शेफ मेकिंग सॉस, मग जो सॉस बनवतोय त्यांनी काय केलं, सॉस बनवायला चालू केलं. मग इकडं काय, याच्या एसपॉसमध्ये काय, सबरुटीन एक्झिक्यूट व्हायला चालू झाले. मग सॉस बनवणारा काय म्हटलं की माझं सॉस बनवणं झालंय, सेईंग डन, आणि सबरुटीनचं पण काम झालंय म्हणून रिटर्न इन्स्ट्रक्शन आलं तिला. आणि शेफ मग काय केला, शेफ वापस गेला, इथं त्याचं सॉस घेतलं, याचं बनवायचं काम झालं, वापस गेला, आणि मेन रेसिपी जी चालू होती ती वापस चालू केली, कितव्या प्रोसेसपासून, 3ऱ्या. तसंच मग कंट्रोल याचा कुठं जाणार, वापस कॉलरकडे कंट्रोल जाणार, ज्यांनी बोलवलं होतं का कॉलरकडे, पहिल्याकडे कंट्रोल जाईल याचा कॉलर इन्स्ट्रक्शनकडं. आणि कॉलरकडे गेल्यावर मग काय होणार, जिथून चालू, जिथं थांबवलं होतं आपण तिथून वापस चालू होईल. आता यानंतर बघूया आपण, कळलं का सबरुटीन तुम्हाला काय असतं, एकदम इझी. याच्यावरून लक्षात ठेवायचं, पहिले कॉल इन्स्ट्रक्शन, मग आपण आपल्याला आता दुसरीकडे जायचं आहे. समजा हा एक माणूस आहे, हा एक माणूस, याने तुम्हाला कॉल केलं, मग तुम्ही त्याच्याकडे गेले, पण जायच्या आधी काय केलं तुम्ही, रिटर्न ॲड्रेस सेव्ह करून ठेवला की माझं, समजा तुमचं काम चालू होतं तिथं, 1 काम पूर्ण केलं, 2 काम पूर्ण केलं, मग आता तुमची 3ऱ्या कामाचं चालू करायचं होतं, तर तेवढ्यात तुम्हाला त्याचा कॉल आला. मग तुम्ही इथं 3 लिहून ठेवलं की मला 3रं काम करायचं आहे, आणि वापस गेले त्याच्याकडं त्यांनी कॉल केल्यावर. मग तुम्ही त्याला काय सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे गेले, त्याचं काम केलं, म्हणजे काय, एक्झिक्युटिंग सबरुटीन, बरोबर. सबरुटीन एक्झिक्यूट केली आणि रिटर्न इन्स्ट्रक्शन, मग तुम्ही काम करून वापस आले, रिटर्न आले, रिटर्न मग काय 3 होतं नाही तर, मग जिथून तुम्ही संपवलं होतं
3 चालू करायचं होतं ना तुम्हाला, 3 चालू असताना गेलं ते वापस आल्यावर बघायचं का आपलं काय काम चालू होतं आणि ते वापस चालू करायचं. कळलं का? कसं कळलं मग एक्झाम्पल आता सांगा बरं. चला आता आपण ओव्हरलेजला पण तसं समजून घेऊ. ओव्हरलेस पण एकदम भारी. अँड overlay is a technique used to run program larger than available memory by loading only necessary parts into memory when needed. आता याचा अर्थ काय आहे? ओव्हरले अशी टेक्निक आहे यूज टू रन प्रोग्राम लार्जर दॅन अवेलेबल मेमरी. म्हणजे जी आपल्याकडे अवेलेबल मेमरी, समजा 2 बाईटची मेमरी आहे आणि तुम्हाला 4 बाईटचा प्रोग्राम रन करायचा आहे, तर ते शक्य आहे का? नाही ना. तरी आपण तसं इथं करू शकतोय शक्य. जे गरजेचं आहे ते वापरायचं, बाकीचं काढून टाकायचं. म्हणजे मी तुम्हाला हे पण एक्झाम्पलवरनं समजून सांगतो, एकदम भारी कळत. फक्त 1 मिनटं थांबा. एवढं फक्त थेरी कव्हर केली का तुम्हाला मागच्या वेळेस जसं एक्झाम्पल सांगितलं ना सॉसचं, तसंच मी एक्सप्लेन करून सांगतो, तुम्हाला कळून जाईल. मग बघा आता ओव्हरले काय अशी टेक्निक आहे यूज टू रन प्रोग्राम लार्जर दॅन अवेलेबल मेमरी. जे मोठे प्रोग्राम आहे, मेमरी जरी छोटी असली तरी आपण मोठे प्रोग्राम त्यामध्ये रन करू शकतोय, त्याला म्हणायचं ओव्हरलेस. आणि हे कशासाठी यूज होतं? मेमरी वाचवण्यासाठी आणि इनेबल एक्झिक्युशन ऑफ लार्ज प्रोग्राम ऑन सिस्टम्स विथ लिमिटेड रॅम. रॅम जरी छोटा असला आपल्याकडं तरी आपण लार्ज प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतोय. कळलं? त्यासाठी हे त्याचा पर्पज आहे. आता ओव्हरलेस कसं वर्क करतं ते? द प्रोग्राम इज डिवायडेड इंटू मल्टिपल सेगमेंट. म्हणजे समजा एक प्रोग्राम आहे, बरोबर. एक प्रोग्रामला आपण काय करतो? मल्टिपल सेगमेंट्समध्ये डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर द रेसिडेंट पार्ट ऑफ अ प्रोग्राम रिमेन्स इन मेमरी. म्हणजे जो पार्ट आपल्याला गरजेचा आहे तो मेमरीमध्येच राहतो. अदर पार्ट्स आर लोडेड डायनामिकली फ्रॉम डिस्क वेन निडेड. आता जे पार्ट आपल्याला म्हणजे जास्त काम नाही त्यांचं, आता एकाचं काम पडलं दुसऱ्याचं नाही, तर मग आपण काय करू? एखाद्याला त्याच्यात ठेवू. म्हणजे कसं, मी तुम्हाला आता एक्झाम्पलवरनं लक्षात ठेवतो, सांगतो तुम्हाला. 1 मिनटं फक्त ही डायग्राम बघून घ्या. डायग्राम तुम्ही अशा पेपरमध्ये काढली तरी चालेल. ओव्हरले स्ट्रक्चरची डायग्राम आहे. आता तुम्हाला एक्झाम्पलवरून मी समजून सांगतो, एकदम भारी. ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजेस पण आपण नंतर घेऊया. पहिलं आता एक्झाम्पल घेऊ, मग वापस येऊ. कळलं? म्हणजे एक्झाम्पलवरनं तुम्हाला लगेच कळन. म्हणजे मागं जरी गेलो आपण वापस तर समजून जाईल. आता समजा काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही कुठं राहता माहिती का? आपण एकदम भारीवाला एक्झाम्पल घेऊ जे सगळ्यांना आवडेल, मुलांना, बरं का. आता बघा एकदम भारीवाला एक्झाम्पल कसं आहे. आपण आता एक सिनॅरिओ इमॅजिन करा की तुम्ही इथं राहता, बरोबर. इथं राहता, ही काय झाली? तुमची स्कूटी झाली. ही झाली तुमची स्कूटी, बरं का. म्हणजे इथं तुमचं होम आहे, बरोबर. हे होम आहे आणि इथून जायचं आहे तुम्हाला, इथं तुमच्या GFचं होम आहे. GFचं काय? होम आहे, बरोबर. आता ही तुमची एक स्कूटी, बरोबर. ही स्कूटी आहे, तुम्हाला तिच्याकडे जायचं आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला? काय काय न्यायचं आहे तिच्यासाठी? काय काय नेशन सांगा बरं. तुम्ही काय काय नेतं GFला भेटायला गेल्यावर? एक तर आपण गिफ्ट्स नेतो, किंवा मग अजून जे असं वेगळं वेगळं काय नेतं अजून. समजा पाऊस वगैरे चालू असतं, आपण एखादा सिनेरिओ घेऊ की पाऊस चालू असला तर काय लागणार आहे? अम्ब्रेला लागणार आहे, छत्री. त्यानंतर अजून काय लागू शकतंय? समजा ऊन वगैरे चालू आहे, ऊन आहे, तुम्ही समजा दुपारच्या उन्हात निघले तर काय लागणार तुम्हाला? कॅप लागणार आहे. आणि अजून समजा टिफिन बॉक्स वगैरे, भूक लागली तर टिफिन बॉक्स लागेल, बरोबर. हे आपण 4-5 गोष्टी इमॅजिन केल्या. आता असं नका समजू की अम्ब्रेला, कॅप वगैरे असल्या काय गोष्टी घेतोय, पण हे आपण फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतलं. आता मग तुम्हाला काय करायचं आहे? इथून तिथपर्यंत जायचं आहे, पण तुमची जी स्कूटी आहे ना तिच्यामध्ये फक्त छोटीशी जागा आहे. इथं तुम्ही बसणार एवढ्या जागेत, आणि ह्या छोट्याशा जागेतच तुम्हाला काहीतरी एक तर गिफ्ट, ह्या सगळ्यांमधून एकच गोष्ट इथं बसू शकते, बस. एका टायमिंगला एकच गोष्ट बसा. मग काय होतं आपल्याकडं? आता समजा तुम्ही सकाळी सकाळी चालले, बरोबर, GFला भेटायला. तर मग काय केलं? तुम्ही गिफ्ट टाकलं या बॉक्स मागच्या डिक्कीमध्ये स्कूटरच्या आणि गिफ्ट घेऊन गेले. नंतर वापस आले गिफ्ट घेऊन. म्हणजे काय झालं? तुम्ही गेले पण तुम्ही गिफ्ट देण्याचं विसरले. मग तुम्ही गिफ्ट घेऊन वापस आले. मग तुम्हाला काय वाटलं? आता दुपारी वापस GFला भेटायची इच्छा झाली तुमची, आणि ऊन आहे, मस्त जास्त ऊन आहे वगैरे, आणि किंवा मग पाऊस चालू आहे. मग तुम्ही काय करणार? गिफ्ट याच्यातून काढून ठेवणार बाहेर, आणि पाऊस आहे तर अम्ब्रेला टाकणार त्याच्यात. म्हणजे कळलं का?
तुम्हाला दुपारच्या गोष्टीला पावसामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, अम्ब्रेला इम्पॉर्टंट आहे ना. असं थोडी का पाऊस चालू आहे तरी गिफ्टच घेऊन चालले. मग अम्ब्रेला इम्पॉर्टंट आहे दुपारच्या गोष्टी पावसामध्ये. तर तुम्ही काय करशाल, गिफ्ट बाहेर काढशाल, अम्ब्रेला टाकशाल. तुमच्याकडे जागा नाही ना, मग एक गोष्ट बाहेर काढणंच आहे. मग अम्ब्रेला टाकशाल, मग जाशाल, वापस येशाल. आता समजा तुम्ही मला संध्याकाळी चालले आणि GFचे मम्मी पप्पा घरी नाही, ते गेले कुठंतरी. मग तुम्ही GFला टिफिन बॉक्स घेऊन जाणार. मग टिफिन बॉक्स घेऊन चालले तर तुम्ही काय करणार, अम्ब्रेला काढून ठेवणार, टिफिन बॉक्स टाकणार आणि वापस जाणार. कळलं का? आता यावरनं बघा मी काय सांगतो. आता स्कूटरचा जो मागचा बॉक्स होता तो खूप छोटा होता, म्हणून तुम्हाला सगळे आयटम्स जे ते कॅरी करता नव्हते येत. मग एका टायमिंगला एकच कॅरी ओनली नीडेड आयटम, एका टायमिंगला एकच आयटम कॅरी करू शकत होतो. म्हणून आपण काय करायचो, अम्ब्रेलाला गिफ्टशी वॉटरशी रिप्लेस करायचो. म्हणजे प्लॅन करायचो, आधीच ट्रॅव्हल करण्याच्या आधीच प्लॅन केलं तर नाही सगळं आपण. मग एसपॉसमध्ये ओव्हरलेची काय कन्सेप्ट राहते की आपल्याकडे फिजिकल मेमरी जर खूप छोटी आहे, पण आपल्याला त्यामध्ये मोठा प्रोग्राम फिट करायचा, म्हणजे लार्ज प्रोग्राम फिट करायचा आहे. तर कसं करणार तुम्ही, तर फक्त इम्पॉर्टंट जे रिक्वायर मॉड्यूल आहे आपल्याला ते मेमरी टाकायचं, बरोबर. आणि त्याचं काम झालं का ते बाहेर काढून टाकायचं. मग दुसरं काम पडलं की वापस दुसरं मॉड्यूल त्याच्यात टाकायचं मेमरीमध्ये. कळलं का? जरी आपल्याकडे स्पेस कमी तरी आपण जे गरजेचं आहे ते आपण मॉड्यूल रिप्लेस करत चालणार. म्हणजे ते मॉड्यूल त्याच्यात टाकणार आणि वापस मेमरीमधून काढून घेणार. नंतर आपल्याला दुसरी गोष्ट गरजेची वाटली तर ती दुसरी टाकणार. कळलं का? कळलं का तुम्हाला? आता ओव्हरले कन्सेप्ट काय असते. आता याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघू. अलाउज एक्झिक्युशन ऑफ लार्ज प्रोग्राम ऑन स्मॉल मेमरी सिस्टम. मेमरी सिस्टम जरी आपली स्मॉल असली तरी लार्ज एक्झिक्युशन ऑफ लार्ज प्रोग्राम त्यामध्ये बसू शकतो आपण. कळलं? आणि रॅमचं युसेज सेव्ह करतोय, जास्त मेमरी नाही लागत त्याला, कारण आपण कमी मेमरीच्या वापरमध्येच सगळं करत असतो. कळलं का? आता यानंतर काय, कॉम्प्लेक्स टू इम्प्लिमेंट अँड मॅनेज. हे थोडंसं अवघड आहे इम्प्लिमेंट आणि मॅनेज करण्यासाठी. स्लोअर आहे कारण फ्रिक्वेंट डिस्क इनपुट आउटपुट फॉर लोडिंग ओव्हरले. म्हणजे आपण एकदा त्याच्या मेमरीमध्ये टाकतो ओव्हरले, वापस काढतो, त्याला थोडासा वेळ जातो ना, म्हणून ते थोडंसं स्लोअर आहे. आणि नॉट कॉमनली यूज इन मॉडर्न सिस्टम. जास्त मॉडर्न सिस्टममध्ये कॉमनली यूज होत नाही. कळलं का इथपर्यंत? आता यानंतर काय करायचं आपल्याला, आता आपण काय बघणार आहोत, DLL म्हणजे डायनामिक लिंकिंग आहे. डायनामिक लिंकिंग मीन्स दॅट द कोड फ्रॉम द DLL is not copied into executable during compile time. Instead, it is linked at runtime when the program starts or when DLL function is needed. म्हणजे तो रन टाइमला, आता बघा एक एक लाईनीचा अर्थ समजून घेऊया. यामध्ये काय, डायनामिक लिंकिंग मीन्स दॅट द कोड फ्रॉम द DLL इज नॉट कॉपीड इन टू एक्झिक्युटेबल. म्हणजे कोड जो राहतो DLL मधला, डायनामिक लिंक लायब्ररी मधला, तो एक्झिक्युटेबलमध्ये नाही कॉपीड होत कंपाईल टाइमच्या टायमिंगला. तो कोणत्या टायमिंगला लिंक होतो, डायरेक्ट रन टाइमला, वेन द प्रोग्राम स्टार्ट्स और वेन DLL फंक्शन इज नीडेड. कोणत्या टायमिंगला लिंक होतो, डायरेक्ट रन टाइमला, ना की कंपाईल टाइमला. कळलं? आता DLL नेमकी काय ते बघूया आपण. इन दिस मेथड DLL फंक्शन्स आर डिक्लेअर्ड इन ॲडव्हान्स अँड लिंक युझिंग इम्पोर्ट टेबल्स. म्हणजे DLLचे जे फंक्शन राहतात ना ते आधीच डिक्लेअर केले जातात आणि कधी वापरले जातात, लिंक युझिंग इम्पोर्ट टेबल्स. इम्पोर्ट टेबल्सच्या मदतीने लिंक केले जातात. आता ते कसं लिंक केलं जातं ते बघूया आपण. आता यामध्ये कसं आहे माहिती का, समजा एखादा प्रोग्राम रन होतोय किंवा मग प्रोग्राम चालू आहे एक्झिक्युशन, तर त्या टायमिंगला समजा तुम्हाला लायब्ररीमधलं काहीतरी लागलं, डायनामिक लिंक लायब्ररीमध्ये जर काही एखादं फंक्शन असेल ते लागलं लायब्ररीमधलं फंक्शन तुम्हाला, तर तुम्ही काय करणार आहे, त्याला बोलावणार. तसंच मग काय होतं, म्हणजे एक्झाम्पल कसं यायचं की समजा तुम्ही चहा बनवताय, बरोबर, आणि तुमच्या शेजारच्या म्हणजे तुमची साखर संपली चहा बनवताना. मग तुम्ही काय करणार, शेजारी एखादं घर असलं वगैरे किंवा मग शेजारच्या काकूकडे जाणार, तिथून साखर घेऊन येणार. म्हणजे तुम्हाला गरज पडली तेव्हा तुम्ही काय करताय, जाऊन घेऊन येताय ना, किंवा मग साखर आणताय. कळलं? तसं जेव्हा आपल्याला गरज पडते ना, की एखादा आपण प्रोग्राम लिहितोय किंवा मग एक्झिक्यूट होतोय, काही आपण टास्क करतोय, आणि त्या टायमिंगला जर का आपल्याला कशाची गरज पडली तर आपण त्याला कॉल करणार. कळलं? इन दिस मेथड DLL फंक्शन्स आर डिक्लेअर इन ॲडव्हान्स अँड लिंक युझिंग इम्पोर्ट टेबल्स. आता वर्क कसं करतं ते बघूया. ॲट कंपाईल टाइम द कंपायलर नोज विच DLL फंक्शन विल बी यूज.
म्हणजे कंपायलरला माहीत राहतं की कोणतं DLL फंक्शन लागणार आहे आपल्याला. म्हणजे आता साखर जर नाही, चहा बनवताना तुम्हाला माहिती का आपली साखर संपली तर आपल्याला साखर लागणार आहे आधीच, बरोबर. तसंच कंपायलरला माहीत राहते का आपल्याला कोणतं फंक्शन लागणार आहे. दिस फंक्शन आर लिस्टेड इन द इम्पोर्ट ॲड्रेस टेबल ऑफ द एक्झिक्युटेबल. म्हणजे काय करतं, जे फंक्शन लागणार आहे ना ते लिहून ठेवतं कुठं, इम्पोर्ट ॲड्रेस टेबलवरती. जो इम्पोर्ट ॲड्रेस टेबल आहे ना, म्हणजे आपल्याला लिहून तर ठेवावं लागेल. आता समजा तुमच्या घरातली साखर संपली, मग तुम्ही कुठंतरी लिहून ठेवशाल की साखर संपली आहे, म्हणजे कोणी जाताना त्यांना सांगशाल की साखर संपली तर साखर घेऊन या घरातल्या व्यक्तीला, बरोबर. तर मग तसंच आहे. आता तुम्ही काय करशाल, जे फंक्शन तुम्हाला बोलवायचं आहे डायनॅमिक लिंक लायब्ररीतून त्याचा ॲड्रेस तुम्ही लिहून ठेवशाल. जर आपल्याला गरज पडन, आता समजा चहा करताय तर गरज पडली तर मग लगेच घेऊन येते. तसंच तुम्ही जर का ॲड्रेस लिहून ठेवला असाल तर गरज पडली तर लगेच बोलावशाल असं. मग ॲट लोड टाईमला द OS लोडर लोड्स द रिक्वायर्ड DLS. मग लोड टाईमला काय होतं, जो लोडर राहतो तो रिक्वायर्ड जी राहते डायनॅमिक लिंक लायब्ररी ती लगेच बोलवतो. fills the IIT with the address of the DLL function. The program can directly call DLL function as if they were part of executable. प्रोग्राम काय करतं, डायरेक्टली कॉल करतं DLL फंक्शनला आणि डायनॅमिक लिंकिंग विदाउट इम्पोर्ट. आता काय बघणार आहे, डायनॅमिक लिंकिंग विदाउट इम्पोर्ट. इन दिस मेथड द डायनॅमिक लिंक लायब्ररी इज लोडेड मॅन्युअली ॲट रन टाईम. आता इम्पोर्ट बघितलं आपण विथ इम्पोर्ट, आता हे काय विदाउट इम्पोर्ट. विदाउट इम्पोर्टमध्ये काय होतं, ही मॅन्युअली लोड केली जाते रन टाईमला. अँड फंक्शन ॲड्रेसेस आर रिट्राईव्ह डायनॅमिकली. म्हणजे फंक्शनचे ॲड्रेसेस ना ते डायनॅमिकली रिट्राईव्ह केले जातात. आता काम कसं करतं ते बघूया. यूज लोड लायब्ररी फंक्शन टू लोड द DLL. म्हणजे लोड लायब्ररी नावाचं एक फंक्शन असतं, ते DLLला लोड करतं, बरोबर. यूज गेट प्रोसेस ॲड्रेस टू गेट अ पॉइंटर ऑफ द डिझायर्ड फंक्शन. हे फंक्शन यूज करायचं कशासाठी, पॉइंटर ॲड्रेस घेण्यासाठी फंक्शनचा. कॉल द फंक्शन थ्रू द पॉइंटर. आता जर का आपल्याला पॉइंटर ॲड्रेस भेटला आहे तर त्यावरनं काय करणार, आपण फंक्शनला कॉल करणार. आणि ते कॉल केल्यानंतर कोण लोड करणार, लोड लायब्ररी नावाचं फंक्शन लोड करणार, बरोबर. कळलं का इथपर्यंत. आता यानंतर काय, हा टेबल बघा. टेबलमध्ये काय, कंपॅरिझन विथ वर्सेस विदाउट इम्पोर्ट. फीचर काय, आता लिंकिंग टाईम याचा लोड टाईमला राहतो विथ इम्पोर्टचा आणि याचा रन टाईमला असतो. इम्पोर्ट ॲड्रेस टेबल याला लागतो, रिक्वायर्ड आहे, याला काही गरज नाही विदाउट इम्पोर्टला. फ्लेक्झिबिलिटी लेस असती, फ्लेक्झिबिलिटी मोर असती. एरर हँडलिंग लेस फ्लेक्झिबल, मोर कंट्रोल. यूज केस काय, स्टँडर्ड लायब्ररीज, प्लगिन्स, ऑप्शनल, मॉड्यूल. कळलं का आता हा टेबल. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ लोडर स्कीम, बरोबर. डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ लोडर स्कीम काय, आता लोड्स द ऑब्जेक्ट प्रोग्राम इन टू अ ॲब्सोल्यूट लोडर. जे आपण ते किती वेळा बघितलं, आता 2-3 वेळा झालं. ॲब्सोल्यूट लोडरकडे काय असतो, एक ॲड्रेस असतो, स्पेसिफिक ॲड्रेस. कळलं. आता हे तुम्ही वाचलं तरी कळलं, मी फक्त वाचून दाखवतो. लोड्स द ऑब्जेक्ट प्रोग्राम इन टू अ प्री डिफाईन मेमरी लोकेशन विदाउट मॉडिफाईंग एनी ॲड्रेस. म्हणजे याच्यात रिलोकेशन लिंकिंग करता येते का, काहीच नाही करता येते. याच्यात फक्त काय करतो आपण, तुम्हाला स्पेसिफिक ॲड्रेस माहीत राहतो आधीच, तुम्ही त्या जागेवरती तो प्रोग्राम लोड करता मेमरीमध्ये. कळलं. तर ऑब्जेक्ट कोड कंटेन्स ॲब्सोल्यूट ॲड्रेस. ऑब्जेक्ट कोडकडे काय असतो, एक ॲब्सोल्यूट ॲड्रेस असतो आधीच माहीत. लोडर रीड्स अँड प्लेसेस इन्स्ट्रक्शन डायरेक्टली इन टू मेमरी. लोडर काय करतो, मग ते रीड करतो आणि त्याला डायरेक्ट मेमरीमध्ये ठेवून देतो त्या ॲड्रेस, ज्या ॲड्रेसचं आहे ते. अर्ली कम्प्युटर्स अँड सिम्पल मायक्रो कंट्रोलर हे एक्झाम्पल झालं. ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल अँड फास्ट आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय, नो फ्लेक्झिबिलिटी इन मेमरी युसेज. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय, रिलोकेटिंग लोडर आहे. रिलोकेटिंग लोडरचं काम काय, आता लोड्स द प्रोग्राम इन टू मेमरी बट मॉडिफाईड ॲड्रेसेस सो इट कॅन बी प्लेस ॲट मेमरी लोकेशन. म्हणजे हे काय करतं, प्रोग्रामला मेमरीमध्ये लोड करतं, पण जर का नंतर ॲड्रेस मॉडिफाय करायचा असेल तर तो पण तुम्ही करू शकताय. रिलोकेटिंग म्हणजे जागा चेंज करणं. जागा चेंज करणं म्हणजे मेमरीमध्ये तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता जर का तुम्हाला ॲड्रेस मॉडिफाय करायची गरज पडली तर. युजेस अ रिलोकेशन टेबल जनरेटेड बाय असेंबलर. म्हणजे असेंबलर काय करेल, एक टेबल जनरेट करेन की याची जागा तिकडे चेंज करायची तर तुम्ही रिलोकेशन करू शकताय. मॉडिफाईज रिलेटिव्ह ॲड्रेसेस बेस्ड ऑन ॲक्च्युअल लोड लोकेशन. कळलं इथपर्यंत. आता ॲडव्हान्टेजेस काय, प्रोग्राम्स कॅन बी लोडेड एनिवेअर इन मेमरी. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय, स्लाइटली मोर कॉम्प्लेक्स दॅन ॲब्सोल्यूट लोडर. ॲब्सोल्यूट लोडर परत थोडंसं कठीण. कळलं. आता काय, याच्यानंतर आपण बघणार आहोत डायरेक्ट लिंकिंग लोडर.
डायरेक्ट लिंकिंग लोडर काय होतं आता डायरेक्ट लिंकिंग लोडरमध्ये परफॉर्म्स अँड लोडिंग रिलोकेशन अँड लिंकिंग ॲट लोड टाईम, म्हणजे लोडिंग रिलोकेशन लिंकिंग तिन्ही पण काय करतं लोड टाईमला परफॉर्म करतं, त्याला म्हणायचं डायरेक्ट लिंकिंग लोडर. हे काय करतं ऑब्जेक्ट मॉड्यूलला कंबाईन करतं, रिझॉल्व्स एक्सटर्नल रेफरन्सेस बिटवीन मॉड्यूल, युजेस लिंकिंग टेबल अँड रिलोकेशन टेबल. लिंकिंग टेबल पण लागतो याला आणि रिलोकेशन टेबल पण लागतो. मॉड्युलर प्रोग्रामला सपोर्ट करतं आणि स्लोअर आहे थोडंसं. आता डायनॅमिक वगैरे तुम्हाला दाखवून देतो मी, तुम्ही वाचून घ्या, खूप सोपं आहे. डायनॅमिक लिंकिंग लोडर आपण सगळे आधी बघितलेलं आहे आता. आणि हे झालं बूट स्ट्रॅपिंग लोडरचं पण दाखवून देतो. बूट स्ट्रॅपिंग लोडर कळलं होतं मी काय म्हणलं होतं, अ स्मॉल प्रोग्राम स्टोर्ड इन अ रॉम दॅट लोड्स द ऑपरेटिंग सिस्टम इन टू मेमरी. म्हणजे असा एक स्मॉल प्रोग्राम राहतो जो आपण रॉममध्ये स्टोअर करतो, तो ऑपरेटिंग सिस्टमला लोड करतो मेमरीमध्ये. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमला मेमरीमध्ये लोड करण्याचं काम करतो, त्याला म्हणतो आपण बूट स्ट्रॅपिंग लोडर. तर वर्किंग काय, एक्झिक्यूट अ सिस्टम स्टार्टअप, लोड्स OS कर्नल फ्रॉम स्टोरेज इन टू रॅम, BIOS or UEFI bootloaders. Advantages काय, essential for system startup, automatically executes on power on. आणि त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस काय, फिक्स फंक्शनॅलिटी, डिफिकल्ट टू मॉडिफाय और अपडेट. कळेपर्यंत आता आपण सगळा हा युनिट बघितला आहे. एसपॉसचा युनिट 3 तर संपला आहे असं मी डिक्लेअर करतो. आणि जे जे तुम्हाला कळलं नसेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की पॉझिटिव्ह रिव्ह्यूज टाका, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. मी काय, माझ्याकडे सध्या बोर्ड वगैरे नाही आहे तुम्हाला शिकवण्यासाठी, त्यामुळं मी पेन आणि पेजेसवरती शिकवतोय. जेव्हा माझ्यापाशी बोर्ड अवेलेबल असेल तेव्हा मी नक्की बोर्डवरती शिकवल. त्यामुळं मला सपोर्ट करा आणि थँक्यू.